मानवी जीवनामध्ये नमस्कारांना खूप सारं महत्व आहे. म्हणजे कसं? तुम्हाला चांगलं आरोग्य हवंय, नमस्कार घाला. तुम्हाला परीक्षेमध्ये छान मार्क्स हवेत, नमस्कार घाला. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हव्या त्या गोष्टी हव्यात, पैसा हवाय, समृद्धी हवंय, धन हवंय. या सगळ्या गोष्टींसाठी काय करावं? नमस्कार घाला. तुम्हाला मध्ये यश मिळवायचं, नमस्कार घाला. ऑप्शनलचं प्रिपरेशन चांगलं करायचं आहे, नमस्कार घाला. अजून काय? तुमच्या जीवनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करायच्यात, नमस्कार घाला. आता तुम्ही म्हणाल, की लेक्चरच्या सुरुवातीला "सर तुम्ही काय करताय? काय नमस्काराचं नवीन पुराण काय आणलं?" हे मी नाही आणलं. आपल्या मराठी ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये आपल्याला एक विनोदी नाटक आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं ते आहे साष्टांग नमस्कार. आणि या साष्टांग नमस्कार या नाटकामध्ये एक कॅरेक्टर आहे राव बहादूर नावाचं. आणि त्यांचं इतकं अफेक्शन असतं नमस्काराविषयी आणि तेच तर आपण आजच्या लेक्चरमध्ये या संपूर्ण नाटकाचा उहापोह करणार आहोत. त्याच्यामुळे मी ॲडव्होकेट प्रशिक राजेंद्र राक्षे तुमचं आजच्या या लेक्चरमध्ये स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. तर आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला क्लिअरली हा यू-पी-एस-सीने दिलेला अभ्यासक्रम आहे. यू-पी-एस-सीने आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की पार्ट ए आहे, जो पेपर 2 मध्ये सेक्शन ए जो आहे, त्याच्यामध्ये पी-के अत्रे साष्टांग नमस्कार. आता पी-के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्राच्या इतिहासामधील, त्यातही पुण्याच्या इतिहासामधील खूप मोठं नाव आहे. तर या संपूर्ण आजच्या लेक्चरमध्ये आपण या गोष्टी पाहूयातच. चला. हा एम-पी-एस-सीने दिलेला आहे आणि यू-पी-एस-सीने वरती दिलेला होता. एम-पी-एस-सीने जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे, त्याच्यानुसार पेपर 2 भाग 1 त्याच्यामध्ये गद्यामध्ये के. अत्रे यांचं साष्टांग नमस्कार. तर या सर्व गोष्टी आज आपल्याला पाहायच्यात. चौथं पुस्तक होतं, जे आहे जे नाटक या प्रकारामध्ये मोडलं जातं. तर कोणत्याही विषयाचे पी-वाय-क्यूज आपण सुरू करायच्या आधी मला वाटतं, की एक बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला असायला हवी. ती थोडीशी आपण पाहूयात आणि मग सुरू करूया. तर हे जे नाटक आहे, आता आत्तापर्यंत आपण वेगवेगळे साहित्य प्रकार पाहिले. वेगवेगळे म्हणजे खूपच जास्त. आपण बाबूराव बागुल यांचा कथासंग्रह पाहिला. बरोबर आहे. आपण ऐकलंय कादंबरी ही असते, कविता ही असते आणि इतर काव्य प्रकारही, कथा प्रकारही खूप सारे प्रकार आहेत साहित्याचे. परंतु नाटकामध्ये असं विशेष आणि वेगळं काय? म्हणजे नाटक हा प्रकार कशातून आला? हे आधी समजून घेऊयात. मग आपण साष्टांग नमस्कार या पुस्तकावरती आत्तापर्यंत आपल्याकडे जो डाटा आहे, यू-पी-एस-सीने आत्तापर्यंत आयोगाने आपल्यासमोर जे काही प्रश्न विचारलेले आहेत, ते सर्व प्रश्न आपण पाहूयात. त्याच्यातून एक आयडिया घेऊयात. तर नाटक म्हणजे काय? आता कोणतंही साहित्य, नाटक सोडून द्या एका सेकंदासाठी, की आपण इथे पकडूयात, की कोणतंही साहित्य. आपण जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक अभ्यासत होतो, त्यावेळेस आपण पाहिलं, की साहित्य या शब्दाचा नेमका अर्थ काय? साहित्य म्हणजे काय? जे वाणीने युक्त असं, वाणीनिविष्ट जे काही ते. अशा साहित्याचे कोणत्याही साहित्यामध्ये काही गोष्टी खूप क्लिअरली मेन्शन्ड असतात. जसं की त्या कोणत्याही साहित्यामध्ये जर आपण थोडंसं कवितेमध्येही या प्रकारची वर्णनं आढळतातच, पण आपण थोडंसं त्या बाजूने नाही बघत आहोत. तर कोणत्याही साहित्याचा पहिला जो गाभा असतो, तो असतो की त्याच्यामध्ये जे वर्णन आहे, ते प्रसंगांच्या बाबतीत असतं. की कुठेतरी रात्र आहे, कुठेतरी काळोख आहे. कवितेमध्ये वर्णन करतोय की तिथेही आपल्याला काळोख, अंधार अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात. आपण संध्याकाळची कविता ग्रेस यांचा ज्यावेळेस अभ्यासू, त्यामध्येही आपल्याला तो काळोख दिसून येईल. म्हणजे एक वातावरण निर्मिती करतो. तर एका बाजूला प्रसंग झाला, कोणत्याही साहित्य कलाकृतीमध्ये आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट असते कोणत्याही साहित्य कलाकृतीमध्ये, ती असते संवाद. आपण पाहिलंच कथासंग्रहामध्ये, की संवाद कसे लिहिले जातात आणि बाबुलांच्या संवादांमध्ये कोणत्या प्रकारचं वैशिष्ट्य होतं. तर आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग तर आहे, की जे काही साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये एकतर प्रसंग असायला हवेत आणि संवाद असायला हवेत. परंतु आपण काय करतो, साहित्य आपल्या समोर असतं. आपण आपल्या मेंदूमध्ये, की तो संवाद कसा बोलला जाईल, त्याची भाषाशैली कशी असेल, आपल्याला लिहिलेले आहे. आपल्यासमोर संहिता आहे.
एखाद्या गोष्टीची. परंतु आपण आपल्या मनामध्ये विचार करतोय, ते व्हिज्युअलाइज करतोय, की हा असा प्रसंग आहे म्हणजे सुंदर गाव लिहिलेलं आहे. तर आपल्यासमोर एक इमॅजिनेशन येतं आणि आपलं स्वतःचं जे इमॅजिनेशन असतं त्याच्यानुसार आपण या सगळ्या गोष्टी इमॅजिन करतो आणि ती पात्रही संवाद तशीच करतात. परंतु या सगळ्या गोष्टी आपण वाचत असतो त्या दृष्टीने होत असतात. हे झालं साहित्य. परंतु नाटक हा जो काही साहित्य प्रकार आहे, तो साहित्य प्रकार थोडक्यात हा जो प्रसंग आहे आणि कोणत्याही साहित्य प्रकारातले जे काही संवाद आहेत, यांना जिवंत करणं म्हणजे त्या साहित्य प्रकारामधील प्रसंगांना, त्यातल्या संवादांना जिवंत करणं आणि रंगमंचावरती आपल्यासमोर सादर करणं. त्याच्यामुळे आपण इथे शक्यतो वाचत नाही आहोत. ज्यावेळेस आपण नाटक पाहतो, त्यावेळेस ते नाटक एक अनुभव घेत असतं. त्याच्यामध्ये संगीतही आहे, याच्यामध्ये संवादही आहे, त्याच्यामध्ये प्रसंगही आहेत आणि एक सिनेमा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो. त्याचं एक बाळकडू झालं हे. नाटक, की त्याच्या आधीची एक गोष्ट आहे, ज्याला आपण थिएटरही म्हणतो. तर अशा या नाटकाचं प्रमुख काम आहे, की ते तुमच्यासमोर तो प्रसंग, ते संवाद जिवंत आणतात. हे झालं नाटकाच्या बाबतीत. तर थोडक्यात नाटक या गोष्टीच्या मागे किंवा या साहित्य प्रकारच्या मागे काय फिलॉसॉफी होती आपण ती पाहिली. आता नाटक तर कळलं आपल्याला. परंतु हेच नाटक कसंही असू शकतं. म्हणजे ही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. कशी बरं? की नाटकांना संवाद हवेच का? असंही नाहीये. आपण खूपदा ऐकतो की काही संगीत नाटकं संवाद असायलाच पाहिजेत असं नसेल तरीही वेल एंड गुड. बरोबर आहे. नाटकामध्ये संवाद नाहीयेत. काही नाटकं हे मूक असतात. काही नाटकं हे संगीतप्रधान असतात. त्याच्यामुळं नाटक ही गोष्ट आहे याच्यामध्ये इतक्या व्हरायटीज आहेत. त्यामुळे आपल्याला या प्रकारामध्ये ज्यावेळेस आपण विचार करत असतो, त्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला आयोगाने नाटक दिलं. कथासंग्रहही दिलेले आहेत, काव्यही दिलेलं आहे आणि आपल्याला जे काही नाटक दिलेलं ते एकमेव नाटक आपल्याला दिसतं ते आहे प्रकयात्रेंचं. आत्ता आपण या सगळ्या गोष्टी पाहतो, त्यावेळेस मनामध्ये एकच विचार येतो, की ठीक आहे, नाटक या फिलॉसॉफीपर्यंतही आपण पोहोचलो. पण इथे आत्ता येतं, की नाटक तर असं नाहीये, की अत्रे हा जो स्टॉप आहे, की इथून सुरू झालं नाटक. याच्या आधीही काहीतरी असणार आहे आणि याच्या नंतरही काहीतरी असणार. थोडक्यात एखाद्या गोष्टीत तेच असतं ना, माझ्या आधी कोणीतरी मराठी ऑप्शनल शिकवत होतं, माझ्या नंतरही कोणीतरी शिकवतं. परंतु मी ज्या पॉइंटमध्ये आहे, तर जुन्या लोकांमधून मी काहीतरी प्रेरणा घेत असेल, नव्या लोकांना मी काहीतरी प्रेरणा देत असेल. तर एक्झॅक्टली प्र. के. अत्रे, जे प्रल्हाद केशव अत्रे यांच्या बाबतीत तेच होतं, की याच्या आधीही नाटक लिहित होते. खूप सारे लोकं लिहित होते. आपण या सगळ्या गोष्टी पाहूयातच. परंतु ज्यावेळेस अत्रे आले, त्यांचा इम्पॅक्ट पुढच्या लोकांवरती खूप पडला. त्याच्यामुळे अत्रेंविषयी जाणून घेणं आपल्याला खूप महत्वाचं ठरतं. आणि हे पुस्तक ज्या कालावधीमध्ये लिहिलेलं आहे, 1933 मध्ये त्याचा पहिला प्रयोग जर झाला असेल या नाटकाचा प्रायोगिक प्रयोग, म्हणजे हे नाटक केवळ पुस्तक लिहूनच नाही, तर ते सत्यात उतरलं, समोर आपण अनुभवायला लागलो, रंगमंचावरती ज्यावेळेस सादर केलं. 1933 हा काळ तो ज्यावेळेस इंग्रजांचं भारतावरती राज्य होतं. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये जर एखादं पुस्तक आलं असेल, ते सादर होत असेल, तर त्यातली भाषा, त्यातले विनोद, त्यातले संदर्भ म्हणजे थोडक्यात हे नाटक एक समकालीन नाटक आहे. थोडक्यात पिरियड प्ले ज्याला आपण म्हणतो, की ते जे नाटक आहे, ते त्या कालावधीशी निगडीत गोष्टी त्याच्यात असायला हव्यात. आणि हे भयंकर विनोदी नाटक आहे. परंतु या नाटकाचा विचार करत असताना आपण सगळ्या गोष्टींना जी काही आपलं आकलन लावणार आहोत, जे काही आपलं आकलन आहे, ते आपण 1933, 1930 या कालावधीनुसार लावणार आहोत. बरं, ही गोष्ट झाली इथे अत्रेंच्या बाबतीत. आता हे अत्रे नेमके कोण? अत्रे एका शब्दात आपण सांगू शकत नाही. अत्रे लेखक होते का? हो. कारण आपल्याकडे त्यांचं पुस्तक तर आहे, तर लेखक तर असायलाच हवेत. ते कवी होते का? हो. 2 गोष्टी झाल्या. ते नाटककार होते का? हो. ते राजकारणी होते का? हो. ते कादंबरीकार होते का? हो. तर साहित्याच्या बाबतीत झालं. राजकारणाच्या बाबतीतही झाले. ते प्रखर एक वक्ते होते का? हो. ते हाडाचे कार्यकर्ते होते का? हो. म्हणजे समाजामध्ये आपल्याला आपण जितक्याही गोष्टी पाहतो त्याच्यामध्ये एखादा माणूस काय-काय असायला हवा, तर अत्रे सर्व होतं. थोडक्यात मी कधी-कधी विचार करतो, तर अत्रे असेल किंवा बाकीची खूप सारी मंडळी असेल, पण त्यातही प्रल्हाद केशव अत्रे, के. अत्रे हे मला प्रकर्षाने आणि पर्सनली स्वतःला एक भारताच्या इतिहासामध्ये लिओनार्डो वाटतात, की त्यांच्याकडे इतक्या गोष्टी, की इतका स्किलफुल माणूस सगळ्याच गोष्टी तितक्याच उत्तमतेने करू शकतो. म्हणजे
ते साष्टांग नमस्कार सारखं नाटकही लिहू शकतात आणि काँग्रेसच्या विरोधात ज्यावेळी जातात त्या काळात राजकारणामध्ये, त्यावेळेस काँग्रेसला एकदम पिछाडीवरती पाडतात त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने आणि तोच माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये इतका अग्रेसिव्ह होतो आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या प्रेरणास्थानी ज्यावेळेस हा माणूस असतो. तो ज्या काही गोष्टी लिहितो, ज्या काही गोष्टी बोलतो, त्यांच्या अग्रलेखांमधून मांडतो, त्यांच्या पुस्तकांमधून. भले ते नवयुग नावाचं साप्ताहिक असेल, नाहीतर मग हे त्यांचं दैनिक असेल मराठा नावाचं, ज्याच्यातून ज्या सगळ्या गोष्टी या बाहेर येत होत्या. त्यामुळे अत्रे हा खूप मोठा वेगळा विषय आहे. त्यांचं राजकारण ह्या अभ्यासाच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आता अत्र्यांविषयी एक थोडंसं ब्रीफ आपल्याला मिळायला हवं, की एखादा हा माणूस कसा असेल, त्यावेळेस आपल्याला कळेल, की एखादी गोष्ट तो लिहितोय तर कशी लिहितोय. तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक ब्रीफ जर तुम्हाला माहीत नसेल, तर एक थोडक्यात सांगतो, की भाषावर प्रांतरचना जी आहे ती आपली झाली नव्हती आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार बॉम्बे प्रेसिडेन्सी केलं होतं. तर आपण एक बॉम्बेमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात आपण सर्व एकत्र होतो. परंतु ज्यावेळेस आपल्याकडे मागणी सुरू झाली, की आम्हाला भाषावार म्हणजे मराठी भाषिकांचं एक राज्य असावं, अशी ज्यावेळेस गोष्ट बाहेर पडायला लागली. ज्यावेळेस जनतेमधून या सगळ्या गोष्टी साहित्यिक असेल, लेखक असतील, खूप सारे लोक असे लिहायला लागले, राजकारणी बोलायला लागले. त्यावेळेस हा मुद्दा आला आणि त्याच्यातलं एक अग्रनाव्य जे होतं, ते होतं अत्र्यांचं होतं. बरं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांची इतकी अमोघ वाणी, लोकांना संबोधित करणं. बरं या लढ्यामध्ये बाकीही खूप सारे लोक होते. बाळासाहेब ठाकरेंचे वडील अर्थात प्रबोधनकार ठाकरेही होते. प्रबोधनकार ठाकरेंसोबत अत्रे होते. अत्रेंसोबत अण्णाभाऊ साठे होते आणि खूप सारे शाहीर मंडळी होती, जी हुतात्मे आपण इतका आपला जो इतिहास आहे मराठीचा. तर महाराष्ट्र हे राज्य त्याच्या आधी महाराष्ट्र आणि गुजरात हे 2 राज्य केले होते. पण महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नावही मिळालं नव्हतं. म्हणजे मुंबई राज्य आणि एक गुजरात राज्य असं जे काही ठरलं होतं. तर ज्यावेळेस त्यावेळेसच्या कायद्यांचे जे काही ड्राफ्ट्स आले होते त्याच्यामध्ये आपण या राज्याचं आपण ज्याच्या आज महाराष्ट्राचे आहोत, तर त्या महाराष्ट्राचा उल्लेख मुंबई म्हणून केला होता. परंतु अत्रेंचं आर्ग्युमेंट असं होतं, की मुलाच्या नावाने आई थोडीच ओळखली जाते. मुंबई ही महाराष्ट्राचं मूल आहे. त्याच्यामुळे या राज्याचं नाव मुंबई नाही तर महाराष्ट्र असायला हवं आणि त्याच्याविषयी त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा लिहिलं, त्यानंतर पुन्हा गदारोळ उठला. पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन थोडंसं थांबलेलं होतं, ते पुन्हा उग्र पेटायला लागलं आणि मग शेवटी महाराष्ट्र हे नाव मिळालं या राज्याला. अत्र्यांच्या बाबतीत हा महाराष्ट्राच्या बाबतीत एक किस्सा सांगितला जातो. पुन्हा शिवसेना आत्ताचा जो राजकीय पक्ष आहे, कोणता गट हे बघू नका. परंतु त्या काळातली जी शिवसेना, जी प्रबोधनकार ठाकरेंनी सल्ला दिला आणि बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये ज्याची स्थापना केली, तो शिवसेना. तर शिवसेना स्थापन होण्याच्या आधी शिवसेना हे नाव आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण आचार्यही म्हणतोय. आचार्य अत्रेंनी स्वतः आधी बोललेलं, की असा कोणतातरी पक्ष असावा, की जो मराठी माणसाच्या बाबतीत मत व्यक्त करेल, मराठी माणसाचा प्रश्न पुढे घेऊन राजकारण करेल, समाजकारण करेल. तर अत्रेंचा मानस होता असा पक्ष स्थापन करायचा आणि त्याच कालावधीमध्ये प्रबोधनकारांनी आणि बाळासाहेबांनी मिळून तो पक्ष स्थापन केला, जो आज शिवसेना म्हणून म्हटला जातो. आणि पुढे ऐतिहासिकदृष्ट्या या नावाचा उगम कोण, की शिवसेना कोणी हा शब्द कोणी दिला, तर मग अत्रे या उगमस्थानी येतात. तर त्यातही खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अत्रे कदाचित पहिले शिवसेना प्रमुखही झाले असते. बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये अत्रेंना नेतृत्व करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. परंतु राजकारणाचा तो भाग वेगळा झाला. असे अत्रे होते. आता पुण्यामधला आपला सगळ्यात महत्त्वाचा जो एरिया आहे आणि खूप पुण्या दृष्टीने सदाशिव पेठ नाही म्हणत आहे. शिवाजीनगर, की जिथे आपलं कोर्ट आहे, जिथे शिवाजीनगरमध्ये संपूर्ण डेक्कन जिमखानापासून अतिशय महत्त्वाची ठिकाणं असतील पुण्यातली, पुण्याची स्वतःची महानगरपालिका असेल, ज्या एरियामध्ये येतं ते आहे शिवाजीनगर. तर मुळात कोणत्याही एरियाचं नाव कसं पडतं, तर त्याच्या आधी काहीतरी वेगळं नाव होतं. परंतु अत्रे ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक नगरसेवक म्हणून राजकारणी म्हणून होते, त्यावेळेस या भागाचं नाव, आधीच्या भागाचं नाव बदलून अत्रेंनी शिवाजीनगर केलं. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा, की ज्या अत्रेंमुळे झालेल्या आहेत आणि अत्रेंचं इतकं योगदान होतं म्हणजे पुण्याच्या राजकारणामध्ये असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल, आज ज्याला आपण शिवाजीनगर म्हणतो. ती कोणाची देण आहे? तर ती प्रल्हाद केशव अत्रेंची देण आहे आणि ज्यावेळेस आपण तो इतिहास बघा कधीतरी जाऊन, की शिवाजीनगर हे नाव कसं मिळालं? त्या एका एकूण भागाला, तर त्याच्यासाठी एक वेगळा संघर्ष करावा लागला होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावासाठी ही ही अत्रेंना संघर्ष करावा लागला होता. तेव्हा कुठे आपण शिवाजीनगर हे नाव पाहतो. तर अशा यात्रेंचे वेगवेगळे किस्से, वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचे वेगवेगळे विनोद आपण पाहत असतो. त्याच्यामुळे अत्रे ही पर्सनॅलिटी म्हणून त्यावेळेस तुम्हाला कधीही वेळ असेल आणि तुम्हाला वाटत असेल, की आपण वाचावं, ऐकावं, पाहावं YouTubeवरती म्हणा,
त्यांच्या पुस्तकांमधून म्हणा खूप सारा कंटेंट. तर तुम्ही तो वाचा. आता ही गोष्ट झाली अत्रेंच्या बाबतीत. तर आपण कोणत्याही विषयाची सुरुवात करायच्या आधी आपण त्या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेशन्स अर्थात पी-वाय-क्यूज पाहतो. तर हे का महत्वाचं असतं आपल्याला माहीत आहे. कारण प्रिव्हियस इयर क्वेशन म्हणजे आपल्यासाठी तो अवघड बॉलर आहे. तो आपल्याला कळायला लागतो, की तो बॉलिंग कशी करतोय, त्याचा बॉल आत येतोय, बाहेर येतोय, तो सरळ राहतोय. म्हणजे तो नेमका किती अवघड बॉल टाकू शकतो, किती सोप्पा बॉल टाकू शकतो आणि असा कोणता तो सोप्पा बॉल आहे, की जो आपल्यासाठी रन बनवण्यासाठी, की ज्याचा आपण सिक्स मारू शकतो. असे बॉल ओळखण्यासाठी कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करायच्या आधी आपण पी-वाय-क्यूज पाहतो. आणि त्यानुसार आपल्याला एक ब्रीफ आयडिया मिळते, की आपल्याला नेमकं करायचं आहे. तर चला तर मग सुरू करूयात आणि त्याच्या आधीही आपल्या या लेक्चरच्या नोट्स असतील त्या तुमच्या ॲपच्या प्लॅटफॉर्मवरती कंटेंटमध्ये मिळून जातील. जेव्हा मी जात चोरले आपण कंप्लीट केलेलं आहे. साष्टांग नमस्कार पाहतोय आणि या नावाची एक क्लिअर नोट तुमच्याकडे असेल. त्या नोटमध्येही या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या नोट्स जर तुमच्या पुढे उपलब्ध असतील, डिजिटल असेल नाही तर ऑनलाईनमध्ये असेल. जर त्या उपलब्ध असतील तर बेस्टच आहे. एकदा ट्राय करा त्या तुमच्या समोर असण्याच्या. कारण तुम्हालाही जर मी बोलता-बोलता एखादा महत्त्वाचा मुद्दा मांडला, तर तो तुम्हालाही नोट करायला थोडासा बरा पडेल. तर चला सुरू करूया. हा 2024 सालचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर आपण पाहिलंच की रसस्वादाचे काही प्रश्न असतात. एक संपूर्ण थोडासा एखादा उतारा दिलेला असतो. त्या उतार्यावरून आपल्याला त्याचं रसस्वादपूर्वक विवेचन करायचं असतं. तो 10 मार्क्सचा प्रश्न असतो. तर इथेही काही प्रश्न आपल्याला याच्याविषयी सापडतात. हा 10 मार्क्सला विचारलेला ज्याची आपली अपेक्षा 150 मार्क्स होती आणि जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या बॅचचं तिसरं लेक्चर पहा. त्याच्यामध्ये आपण रसस्वाद कसा करायचा याच्याविषयी पाहिलेलं आहे. तर हा प्रश्न आपण त्या दिवशी आपण हा रसस्वादही केलेला आहे. तर पहिला हा प्रश्न आपण रसस्वादाचे प्रश्न खूप डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे आता सध्या आपण फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊ. तर हा काही जो उतारा आलेला आहे, तो जो उतारा आहे, तो 10 मार्क्ससाठी विचारलेला आहे. आणि हे तर आपल्या काव्याचं सारं भांडवल. तर तुम्ही ज्यावेळेस आपण कॅरेक्टर विषयी जाणून घेऊ, त्यावेळेस तुम्हीही ओळखायला लागताल. परंतु आता एक अंडरस्टँडिंगसाठी या नाटकामध्ये एक भद्राई नावाचं कॅरेक्टर आहे, कवी आहे. त्याच्या तोंडातून हे वाक्य आलेलं आहे. पुढे प्रश्न काय होता आणि हे प्रश्न आपण का पाहतोय? कारण आपण त्या थीम्स जाणून घेऊ. आता इथे बघा. साष्टांग नमस्कार या नाटकात छंदिष्ट माणसांचे एक संपूर्ण विश्व साकारले आहे, असे तुम्हास वाटते का? साधक-बाधक चर्चा करा. तर हा खूप सुंदर प्रश्न असतो. साधक म्हणजे काय? एखाद्या गोष्टीविषयी आपण पॉझिटिव्ह आणि बाधक म्हणजे काय, की त्याचा काहीतरी त्याच्या बाबतीत म्हणजे आपल्याला निगेटिव्ह विचार करायचा. परंतु याचं उत्तर लिहीत असताना आपल्याला एक संतुलितही दृष्टिकोन दाखवावा लागतो. त्याच्यामुळे हे खूप मार्क्स देणारे प्रश्न असतात आणि 15 मार्क्सला असेल तर 5 मार्क्स याच्या बाबतीत, 5 मार्क याच्यामध्ये, 5 मार्क याच्या बाबतीत. तर छान प्रश्न. बरं या प्रश्नातून आपण एक गोष्ट जाणून घेऊयात, की काय दिसतंय आपल्याला एका छंदिष्ट माणसांचे एक विश्वच. थोडक्यात हा एक त्यातल्या पात्रांविषयीचा प्रश्न आहे. पात्रांविषयी प्रश्न कसा, की छंदिष्ट माणूस आता तुम्हाला वाटेल, की छंदिष्ट हा शब्द काय? हा खूपदा याच्यामध्ये येऊ. छंदिष्ट म्हणजे काय, की एक थोडासा वेगळाच छंद आहे, की एखादा कॅरेक्टर असतो. म्हणजे बोलण्यामध्ये काही लोकांची रिपिटिशन्स असतात. प्रत्येकाचं काही ना काही कॅरेक्टर असतात आणि काही विचित्र माणसं म्हणजे आपण ती एखादी रील पाहत असतो ना, ते डॅनी पंडितची वगैरे, की एक विचित्र गायवाली. तर त्या टाइपच्या गोष्टी असतात, की एखादा माणूस इतका विचित्र असतो किंवा त्याच्या सवयी इतक्या विचित्र असतात, त्याच्या आवडी इतक्या विचित्र असतात. म्हणजे काही लोकांना स्वच्छतेचा भयंकर आवड असते. छंदिष्ट माणूस, हे प्रत्येकाचे छंद आहेत. तर एक स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत, त्याचं एक ट्रेट बनून जातं, की हा माणूस आहे आणि हा असं करतो. तर असे छंदिष्ट माणसं, की त्यांचे स्वतःचे काहीतरी एक भयंकर ट्रेट्स आहेत. तर अशा माणसांचं वर्णन आढळतं. थोडक्यात पात्रांविषयीचा हा एक प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण. 2023 साली आता हे एक विनोदी नाटक आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर 2023 सालचा प्रश्न आहे. साष्टांग नमस्कार या नाटकातील विनोदांची विशेष उदाहरणे देऊन विशद करा. आता विशद करा या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस असतात, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, की आपण ज्या काही गोष्टी लिहितोय त्याला काहीतरी एक एव्हिडन्सेस तथ्य पुरावा आपण ज्याला म्हणतो ते द्यायला हवं. तर विशद करताना प्रश्नामध्ये क्लिअरली जर लिहिलं असेल, की विशद करा त्यावेळेस तर आपल्याला उदाहरणं द्यायचीच आहेत. नसेलही तर शक्यतो देणं खूप आपण प्रिफर करूयात आणि आपण अभ्यासही तसंच करतो सुरुवातीपासून, की एव्हिडन्सेस शिवाय उत्तरं लिहिणं म्हणजे ढगामध्ये गोळ्या मारण्यासारखं आहे. तर आपण शक्यतो ते टाळणार आहोत. आता हे जे साष्टांग नमस्कार आहे, या नाटकामधील विनोदांची विशेष उदाहरणे. तर थोडक्यात विनोद म्हणजे काय जोक्स जे आहेत ते कसे आहेत त्याच्याविषयी विचारलेलं आहे.
तर हा विनोदांच्या बाबतीतला एक प्रश्न झाला. बरं. 2023चा 15 मार्क्ससाठी प्रश्न होता. पुन्हा हेच रससवादासाठी प्रश्न 10 मार्क्सचा. बरं, आपल्याला असं वाटतं, की ही तर कविता दिसते. ही कविता कशी काय विचारली? परंतु या संपूर्ण आपली जी काही पुस्तकं आहेत, 9 पुस्तकांमध्ये, 9 पुस्तकांमध्ये जी पद्य आहेत, जी गद्य आहेत, त्या 9-9, 18 पुस्तकांमध्ये आहेत. आपले जे धडे आहेत, पुस्तक आहे ज्याला आपण म्हणूयात, कविता नाहीयेत. अशामध्ये कवितांवर प्रश्न कसा विचारला, हा एक पहिली शंका निर्माण होऊ शकते आपल्या मनात. पण ती तशी शंका नाहीये. हे जे नाटक आहे याच्यामधले काही पात्र कविता करतात. त्यांना कविता आवडत असतात. त्यामुळे दुसरं काही नाहीये. त्याच कविता आहेत आणि उलट किती सोपं पडेल, की आपल्याला माहिती आहे एक पुस्तक आहे ज्याच्यामधून कविता विचारल्या जातात आणि तुम्हाला जर सेक्शन ए मध्ये कविता दिसेल, तर पहिल्याच भेटीत तुम्हाला पहिल्यांदा पाहतानाच कळेल, की ही जी रसास्वादासाठी उतारा आहे. आयडेंटिफिकेशन आपण जे बोलतो डिटेक्टिव्ह बना, हे आपण जे गेल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, की इथे लगेच कळेल आपल्याला कविता एकाच आहेत, साष्टांग नमस्कारमध्ये विचारले जातात आणि हे त्यातूनच आहे. बरं त्याच्यामध्ये एक कवी आहे, भद्रायू जो आपण पाहिलं. परंतु ही जी कवी आहे, ही भद्रायू नाहीये. त्याच्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे शोभना नावाचं. आपण ते पाहणार आहोत, खूप क्लिअर होईल तुम्हाला. तर हे त्या शोभनाच्या तोंडी आलेलं वाक्य आहे. वाक्य म्हणण्यापेक्षा काव्यपंक्ती. पुढे 2022 साली 15 मार्कला हा प्रश्न होता, की साष्टांग नमस्कार हे प्रयोगशील आणि व्यावसायिक नाटक आहे. या विधानाची सोदाहरण चर्चा करा. आता प्रयोगशील आणि व्यावसायिक या शब्दांवरती थोडंसं लक्ष द्या. आता प्रयोगशील काय असतं? एखादी गोष्ट जर तुम्हाला मी म्हटलो, की ती प्रयोगशील आहे, याचा अर्थ एक्सपेरिमेंट करत आहात. बरोबर आहे. इंग्रजीमध्ये त्याचा एक साधा सरळ भाषांतर करायचं झालं, तर त्याचा अर्थ काय करत होतो, की कोणतरी एक्सपेरिमेंट करत आणि व्यावसायिक म्हणजे काय त्याच्यातून काहीतरी व्यावसायिक करायचा प्रयत्न करतात. परंतु याच्या बाबतीत दोन्ही शब्द आलेत. याचा अर्थ की ते नाटक काहीतरी प्रयोगही करतंय आणि ते व्यवसायही करतंय. तर ही खूप रेअर गोष्ट आहे. जसं की हाऊसफुल सारखा मूव्ही जर आला, की त्याचं एकमेव इंटेन्शन आहे, ज्याच्यामध्ये काहीही गोष्टी होतायत, कशाही गोष्टी होतात, ज्याचा काही सेन्स बनत नाही. परंतु असे मूव्हीज का बनवले जातात? कारण त्यांचं एक बिझनेस मॉडेल आहे आणि त्याच्यामुळे लोकं येतात, पैसे कमावतात किंवा लोकांना असे चित्रपट आवडतात असा त्यांचा एक गैरसमज असतो. बरं ठीक आहे, त्यांचे आकडे ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस कळूनही येतं, की हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. तर नाटकांच्या बाबतीतही त्याच गोष्टी असतात, की काही नाटके हे व्यावसायिक असतात. म्हणजे काय, की त्याच्यामधून काही गोष्टी होतील त्या आपल्याला माहीत नाहीयेत. परंतु त्याच्यात नाविन्य असू शकतं का? नाही. आता हाऊसफुलमध्ये नाविन्य काय आहे? त्याच गोष्टी आहेत. तीच थोडीशी अडल्ट कॉमेडी दाखवायची थोडीशी आणि झालं. त्यातून पैसा येतो. ती झाली व्यावसायिक. आता प्रायोगिक म्हणजे काय, की ज्याच्यामधून काहीतरी तुम्ही प्रयोग करू शकता. जसं की आपण जे खूप स्लो मूव्हीज पाहतो आणि आपला आजूबाजूचा मित्र ज्यावेळेस म्हणतो, की मूव्ही छान होता, पण खूप स्लो होता. तर समजून घ्या स्लो कधी होतो गोष्ट, ज्यावेळेस एखाद्या चित्रपटामध्ये पात्र फास्ट बोलत जातात, त्यावेळेस तो एक व्यावसायिक चित्रपट बनायला लागतो. पण गोष्टी खूप हळू होत आहेत. जसं की आपलं जीवन माणसाचं घडतं. याचा अर्थ काय, की तो प्रयोगशील चित्रपट आहे. तुम्ही चैतन्य तामणेचा डिसायपल नावाचा मूव्ही आहे, तो बघा. कोर्ट नावाचा त्याचा मूव्ही बघा. अजून नागराज मंजुळे यांचा स्वतः फॅन्ड्री नावाचा मूव्ही बघा. ही गोष्टी खूप स्लो होतात. म्हणजे याच्यामध्ये चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी असतात, जसं की आयटम नंबर अशा गोष्टी नाही आढळत, गाणे नाही आढळत. या सगळ्या गोष्टी नाही. एक निरागस चित्रपट येतो. ते झालं प्रयोगशील फॅन्ड्री. परंतु एखादी गोष्ट प्रयोगशीलही आहे आणि व्यावसायिकही आहे. मग असं एक उदाहरण कुठलं आठवतं? सैराट मूव्हीचं उदाहरण घ्या ना. प्रयोगशील आहे. समाज ज्या गोष्टींवरती बोलत नाही, अशा गोष्टींवरती हा चित्रपट बोलतो. तर याच्यातून समजून घ्या, की तो प्रयोगशील आहे. जातीचं वास्तव म्हणा, आंतरजातीय प्रेमपणा आणि हॉनर किलिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्याविषयी सैराट तर बोलतोच. सैराट त्याच्यावरती बोलत असताना तो एक व्यावसायिकही बनला. कसा? त्याच्यामधली जी गाणी असतील, त्याच्यामधले संवाद असतील, त्याच्यामध्ये एक कॉमेडी आहे, एक हार्ट वॉर्मिंग मूव्ही आहे. सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला कळून येतं, की तो व्यावसायिक ज्या गोष्टी असायला पाहिजे. त्याच्यामध्ये झिंगाटसारखं गाणंही आहे. गाणी इतकी त्याचे फेमस झाले. ॲक्टर्स म्हणा, डायलॉग्स म्हणा, जोक्स म्हणा, फर्स्ट हाल्फ म्हणा अख्ख्या मूव्हीचा, की थोडक्यात त्या दोन्हींचा एक सुरेख संगम आहे. आणि एक्झॅक्टली तर कोणतंही नाटक ज्यावेळेस प्रायोगिक आणि व्यावसायिक आहे, तर याच्यामधून तुमच्या मनामध्ये एक गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे, की ती गोष्ट दोन्हीही करते. की ती अतिशय सुमारही नाहीये, टुकारही नाहीये. सुमार आणि टुकार या गोष्टीमध्ये मोडायला नाही पाहिजे तसं. पण एक गोष्ट लक्षात घेऊन घ्या, की दोन्ही गोष्ट करते. त्याचं म्हणजे जे ध्येय आहे त्या नाटकाचं, की फक्त प्रयोग करणं नसून त्याच्यातून एक व्यवसाय निर्माण करणंही आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. हा पुढे पाहूया, चर्चा करा. याच्यासाठी प्रश्न विचारलेला. हा 2021 सालचा प्रश्न. पुन्हा कविता दिसते याचा अर्थ साष्टांग नमस्कार मधून असावा 10 मार्क्ससाठी 2021 साली. पुढे
मानवी प्रवृत्तीचे भडक विडंबन साष्टांग नमस्कारामध्ये कसे गेले जातात? विडंबन जी गोष्ट आहे, विनोदाचाच एक पार्ट आहे. विनोदाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यातला एक पार्ट आहे विडंबन, जो 2021 साली 15 मार्चला विचारलेला होता. मताची चर्चा करा. तर थोडक्यात विनोदाच्या बाबतीतच हा प्रश्न आला परत. आता इथे मुद्दा येतो, की विनोद नेमके असतात काय? आता आपण पाहिलं विनोदी नाटक मीही म्हणतोय. तर विनोद हे आहेत काय? किंवा विनोद असतात. तर विनोद अर्थात चेष्टा-मस्करी असं होत नाही. विनोदाचे सायंटिफिकली जर बघायला गेलो तर इतके सारे तुम्हाला तसे वेगवेगळे प्रकार सापडतील. परंतु सायंटिफिकली म्हणण्यापेक्षा भाषेच्या दृष्टीने, एका साहित्याच्या दृष्टीने विनोदाचे खूप मोठे प्रकार पडतात. परंतु या पुस्तकामध्येही जे येतात त्यानुसार आपल्याला एक शब्दांची सध्या आपण पी-वाय-क्यूज पाहतच आहोत, तर ओळख असायला हवी म्हणून सांगतो. प्रहसन हा विनोदाचा एक प्रकार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण विडंबन पाहतो. चाफा बोलेना, चाफा फुलेना हे आपण किती वेळा ऐकलंय लहानाचे मोठे झालो, की या चाफा या कवितेचं ते विडंबन होतं. बरोबर आहे. ज्याला आपण उपहासही म्हणतो तेही आहे. श्लेष अलंकार हे आपल्याला आठवत असेल, तोही आहे. श्लेषही झालं. अजून विनोदाच्या प्रकारामध्ये पाहिलं की कोटी करणं ज्याला म्हणतात, की काही कोटीबाज असतात. टेक्निकली बघायला गेलं तर विनोदांचे प्रकार कसे पडतात? काही शारीरिक विनोद असतात. कारण काही गोष्टींच्या हालचाली अशा-अशा होतात, की आपल्याला कळून येतं, की तो शारीरिक विनोद आहे. जसं की चार्ली चॅप्लिनचे व्हिडिओ आठवा आपल्याला किंवा टॉम एंड जेरी आठवा, की ज्याच्यामध्ये संवाद काहीच नाहीयेत, पण आपल्याला कळून येतं, की ते विनोद आहेत. कसं? कारण ते शारीरिक हालचालींवरून आपल्याला ते हसायला येतं. तसे विनोद झाले शारीरिक विनोद. शाब्दिक विनोद म्हणजे शब्दांमधून कोणाची रिपिटेशन म्हणा, एखादं कोणतरी बोबडं बोलतंय, त्यातून आपल्याला हसायला येतं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, की विनोद म्हणजे चेष्टा-मस्करी, कोणाचा अपमान नाहीये. त्यातून एक हास्य जे निखळ आहे, ते निर्माण येतं. ते कसं होतं, तर वेगवेगळे प्रकार वापरले जातात त्याच्यासाठी. प्रहसन ज्याला म्हणतो, की एखादी गोष्टी खूप अतिशयोक्त गोष्टी म्हणजे एक्स्ट्रीम. आता हेराफेरीमध्ये बघा ना, त्या गोष्टी प्रॅक्टिकली होणाऱ्या गोष्टी आहेत का? परंतु ज्या जशा गोष्टी होतात, आपल्याला हसायला येतं. कारण आपण त्याच्यामध्ये सेन्स बघत नाही, परंतु काहीही होतंय. म्हणजे कोण कुठे जातंय, कुठेही पडतंय, कुठेही काही होतंय. आपण ज्यावेळेस म्हणतो ना, मूव्हीमध्ये असं, असं, असं व्हायला लागलंय, आपण ज्यावेळेस एखाद्या मूव्हीचं वर्णन करतो. तर थोडक्यात ते काय असतं, की काही गोष्टी होणार. म्हणजेच काय, ते प्रहसन हा एक विनोदाचा प्रकार आहे. ज्याला फार्स असंही म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. तर ते प्रहसन असतं, की तिथे हेराफेरी एक लक्षात घ्या तुम्ही. प्रहसन आपण पाहिलं. विडंबन. आता एखाद्या गोष्टीचं विडंबन. आता विडंबन 2 गोष्टींनी होऊ शकतंय. आता उपहास आणि विडंबनामध्ये खूप जवळचा संबंध आहे. तर ह्या गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला. विडंबन जे आहे हे खूप एकमेकांशी रिलेटेड आहे, परंतु तेवढाच विरोध आहे. विडंबन असतं, हा जो विनोदाचा जो प्रकार आहे. विडंबन म्हणजे काय? हे पॉझिटिव्ह वेने पकडू आपण. जसं की चाफाचं विडंबन आपण ऐकतो. चाफा बोलेना, चाफा एकेना, चाफा फुलेना. त्याचं जे विडंबन होतं, ते पॉझिटिव्ह वेमध्ये होतं. किंबहुना आपण कधीही रील बघा, कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघा, की त्याच्यामध्ये जुने गाणे असतील, त्यांचं पॉझिटिव्ह वेमध्ये विडंबन होतं, की डायलॉग्सचं पॉझिटिव्ह वेमध्ये. ते आता फिरोजवाला नाही का, की तेरी जबान बहुत चलती है. त्याच्या टाइपमध्ये रील्स बघा, सोशल मीडिया शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये असेल, की खूप वेळा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन येतात. आईसोबतचं एक व्हर्जन असतं, तुमच्या मैत्रिणीसोबतचं एक व्हर्जन असतं, मित्रासोबतचं व्हर्जन असतं. तर त्याला विडंबन म्हणतात, की पॉझिटिव्ह वेमधून एक विनोद साधण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येकाच्या स्किलचं काम असतं. ते झालं विडंबन. उपहास यालाच इंग्रजीमध्ये शब्द आहे सटायर. याचा अर्थ तो निगेटिव्ह वेमध्ये असतो. निगेटिव्ह वेमध्ये मध्ये काय असतो? निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नसतो. त्यातून हसायलाच येतं. त्यामुळे दुःख होत नाही. त्याच्यातून एक टीका केली जाते. आता विडंबनाचं एक ताज्यातलं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी उदाहरण म्हणजे, की जे कुणाल कामराचं सॉन्ग व्हायरल झालं होतं, ठाणे की रिक्षा. तर आम्हाला आमचा स्टुडिओ तर काही फोडून घ्यायचं नाहीये. परंतु तेच होतं, ते एक विडंबन होतं. ती एखाद्या गाण्याचं ते एक उपहास होता. परंतु त्या गाण्याद्वारे त्याचे लिरिक्स, त्याचे जे शब्द आहेत, ते चेंज करून एक सटायर बनवला, ज्याला आपण उपहास म्हणू आणि तो एक टीका होता. बरोबर चूक ह्या गोष्टी आपला पाठ नाही अभ्यासाचा. पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून समजून घ्यायचं वाटलं, की ते जे होतं ठाणे की रिक्षा. तर ते गाणं होतं. त्या गाण्यामधून जे काही कॉमेडी झाली, जो काही उपहास झाला, तर त्याचा जे उद्देश होता ते निगेटिव्ह होता. अर्थात टीका करणं होतं, सटायर करणं होतं आणि खूप सारे आपले जे काही कॉमेडियन्स असतात, की ते या मार्गाचा जास्त वापर करतात. उपहास समाजामधल्या गोष्टींवरती, दोषांवरती, गुणांवरती भाष्य करण्यासाठी उपहास वापरतात. आता श्लेष हा अलंकारही आहे. आता श्लेष कसं असतं? हा शब्द खूप कठीण वाटतोय, पण तसं नाहीये.
विटॅमिन आता याचं उदाहरण पाहूयात. विटॅमिन टी. आपण नेहमी ऐकलेलं असतं, की मला काही नाहीये, मला विटॅमिन टी हवंय. आता विटॅमिन टी, तर विटॅमिन टी म्हणजे विटॅमिन टी काही विटॅमिन नाहीये, जे विटॅमिनच्या गोळ्यातून आपण घेऊ शकतो. विटॅमिन टी, टी म्हणजे काय आपला चहा. परंतु मराठीमध्ये टी याचा ज्यावेळेस आपण करतो टी म्हणजे थोडक्यात थोडंसं पुढे जाऊन ते टी बनतं. आपण ज्यावेळेस म्हणतो, की ऑल आय नीड इज व्हिटॅमिन टी. तर व्हिटॅमिन टी म्हणजे ऑल आय नीड याचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ होतो एकतर चहा, दुसरा अर्थ होतो एकतर ती. म्हणजे काय एखादा मुलगा असेल तो म्हणाल, "ऑल आय नीड इज व्हिटॅमिन टी." म्हणजे मला ती हवी आहे तिच्यासोबत बोलून, हसून सगळ्या गोष्टी करून आनंद मिळतो आणि चहा असेल चहाने मला आनंद मिळतो. तर रिफ्रेशिंग आहे. तर ऑल आय नीड इज व्हिटॅमिन टी हे उदाहरण पाहतं, की एका शब्दाचे 2 अर्थ घेतो आणि त्या शब्दांद्वारे आपण एक हास्य, विनोद किंवा थोडंसं वेगळ्या गोष्टी करण्याचा ट्राय करतो, की समोरच्याला भारी वाटतं आपण काय करतोय. तर याला श्लेष म्हणतात, की एका शब्दाचे 2 अर्थ आणि तो विनोदाचा एक प्रकार आहे श्लेष, की ज्याच्यातून आपण एका शब्दातून 2 अर्थ प्रतीत करायला जातो आणि खूप सारे आहेत शब्द असे आणि आपण बोलताना खूप सारे वापरतो. तर हे झालं व्हिटॅमिन टीच्या उदाहरणावरून श्लेष. श्लेष हे पाहिलं. आता कोटिवाज म्हणजे काय, की कोटी, कोटी करणं. जसे की काही आहे म्हणजे आता आज तुम्ही अभ्यासाला बसलेला आहात. तर तुम्ही अभ्यासाला बसलेला आहे, तर सूर्य कुठल्या बाजूने उगवलाय? अशा वेळेस तुमच्या घरचे विचारतील. तर ते एक्झॅक्टली दुसरं काही करत नाहीये. तुमच्यावरती काय रागवत नाहीये. ते कोटी करताय. विनोदाचा एक पार्ट आहे, की आज सूर्य कुठून उगवला. बरोबर आहे का? किंवा तुम्ही खूप वर्ष झालं तुमच्या मित्राला उधारीला पैसे दिलेत आणि अचानक त्याने तुमचे पैसे येऊन दिले, तर तुम्ही काय म्हणतो, की आज बघू दे जरा सूर्य कुठल्या दिशेने उगवलाय. तर ते काय तुम्ही त्याला टोमणा मारताय, एक त्याची कोटी करताय आणि तोच कोटीवाद हा विनोदाचा एक प्रकार आहे. तर विनोदाचे असे प्रकार असेल, ज्यावेळेस कोण म्हणेल तुम्हाला, ज्यावेळेस प्रश्न असतील, विनोदाची शैली कुठली, अशा सगळ्या गोष्टी समजून घ्या, की या बाबतीत आपल्याला विचार करायचा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत, परंतु मराठीतले जे त्याचे ॲक्चुअल टर्म्स आहेत, त्या थोड्याशा सटायर तुम्हाला माहीतच आहे, फार्स माहीत आहे. पण हेच आहे, की आपल्याला ते एक्झॅक्टली कशाला कोणता शब्द कुठे वापरायचा, सरावाने या सगळ्या गोष्टी होतीलच. घाबरून जायचं नाही. आपण फक्त प्रश्न पाहत होतो. बरं. आत्ता गेला प्रश्न तर आपण पाहिला. हा वाला, की विडंबन म्हणजे एका विनोदाविषयी क्लिअरली विचारलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं 2 प्रश्न विनोदावरती आपण पाहिले. आता इथे अत्रे यांनी नाटकाला कोणकोणत्या बाबतीत नवे वळण लावले, हे या पुस्तकाच्या आधारे लिहा. आता वळण लावले याचा अर्थ मराठी नाटकाला म्हणजे थोडक्यात हा प्रश्न थोडासा रंगभूमी म्हणजे मराठी रंगभूमीवरती अत्रेंमुळे काय फरक पडला याच्याविषयी बोलतीये. तर कळतंय आपल्याला, की काय-काय प्रश्न विचारतात. एक तर त्यांच्या पात्रांविषयी विचारताय, शक्यतो विनोदांविषयी विचारताय आणि रंगभूमीच्या बाबतीत हा प्रश्न 2020 साली 15 मार्क्सला विचारला होता. ठीक आहे, हरकत नसावी या गोष्टीची. 19चा प्रश्न आहे 15 मार्क्सला आणि 20 मार्क्सला म्हणजे एकूण 35 मार्क्सचा प्रश्न विचारला आणि हे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त हायेस्ट क्वेशन्स आतापर्यंत जसं की जेव्हा मी जात चोरली होती मध्येही एवढ्याच मार्क्सला प्रश्न विचारलेले होते आणि आताही आपण पाहू शकतो, की 35 मार्क्सला म्हणजे आहे. 2019 थोडंसं वेगळं झालं होतं. तर प्रश्न बघा, की नाटके हा मराठी रंगभूमीचा आणि विनोदी साहित्याच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा आहे. अत्रेंची नाटक. याच्यातून एक गोष्ट आपल्याला क्लिअरली कळते, की प्रश्न जो विचारलाय तो पुस्तकाशी रिलेटेड नाहीये. हा एक पहिला फॅक्टर कळला, की इथे क्लिअरली पुस्तक नाही. आपले लेखक आहेत, पण पुस्तक नाही. आणि प्रश्न कसा आहे, हा मराठी रंगभूमीचा, पुन्हा हा रंगभूमीचा प्रश्न आहे आणि विनोदी साहित्याचा. तर थोडक्यात आपण याला दोघांचा क्लब बनवूयात, की विनोद आणि रंगभूमी यांचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, किती 15 मार्क्सला होता. 20 मार्क्सला प्रश्न होता, की प्र. अत्रे यांच्या साष्टांग नमस्कारमधून दिसणाऱ्या विनोदी शैलीचे पुन्हा विनोदी शैली, विनोदावरती प्रश्न होता. तर आपल्याला कळतंय, की आपली एक नोट तयार असेल अत्रेंच्या विनोदांबाबतीत या पुस्तकांमधून आणि रंगभूमीवरती त्यांचा काही इम्पॅक्ट पडला. तर समजून घ्या तुम्हाला, की आपल्याला किती प्रश्न सोडवायला जमतील. वर्डिंग्ज चेंज होतीये, काहीच बदलत नाही. तुमची उदाहरणं बदलत नाहीत, कोणत्याच गोष्टी बदलत नाहीत. सोप्या गोष्टी. 18चा प्रश्न आहे. हा एक रसवादासाठी प्रश्न विचारलेला आहे. बरं हे जे काही आहे हे पुढे पाहूयातच. पण हे राव बहादूर जे आहे कॅरेक्टर, त्या राव बहादुरांच्या मुखी हे वाक्य आहे या नाटकामध्ये. आता पुढे 15 मार्क्ससाठी प्रश्न विचारलेला. साष्टांग नमस्कार
या नाट्यकृतीद्वारे अत्रे यांनी मानवी स्वभावातील विसंगतीचे दर्शन कसे घडवले? आता मानवी स्वभावाची विसंगती तर थोडक्यात तुम्हाला पात्र सांगावं लागतील. एक्झॅक्टली अशा थोडीच विसंगती आहे, की त्यांनी संदर्भ स्पष्टीकरण दिलेलं आहे. मानवी स्वभावाच्या या विसंगती आहेत? नाही. आपल्याला ते पात्रांमधूनच ओळखावं लागेल. थोडक्यात वर्डिंग चेंज केली. हा प्रश्न आहे पात्रांच्या बाबतीत. पात्रे त्यांच्या बाबतीत. तर एक थीम्स तर बदलतच नाहीयेत, हे आपल्याला कळतं. 17चा प्रश्न काय आहे? हास्यशील मराठी रंगभूमीला सावरून धरणारे लोकप्रिय विनोदी नाटक म्हणून अत्रे यांचं साष्टांग नमस्कार या नाटकाचं समीक्षन करा. आता ह्या शेवटच्या वर्ड्सकडे आपण सोडवायला लागू त्यावेळेस लक्ष देऊ. परंतु हास्यशील रंगभूमी पुन्हा तेच आहे. रंगभूमीवरती हा प्रश्न आहे. रंगभूमी, विनोद आणि पात्र ह्याच गोष्टींवरती सगळी पुस्तकं प्रश्न बेस्ड आहेत. 16चा हा प्रश्न आहे. आता काही बदलला हे जे आहे हा रससवादासाठी 10 मार्क्सचा प्रश्न आहे. हाही राव बहादूरांच्या तोंडीचं वाक्य आहे. नाटककार अत्रे यांनी मराठी रंगभूमीला पुन्हा रंगभूमीचा प्रश्न जीवनदान दिले. आपल्या विनोदाने गंभीर नाटकांनी ती जिवंत ठेवली. हाही एक लेखक स्पेसिफिक प्रश्न आहे. इथे आपल्याला कळतंय की लेखक स्पेसिफिक प्रश्न आपल्याला गेल्या पुस्तकामध्ये जेव्हा मी तुलनेमध्ये नव्हते, पण इथे आहेत. त्यामुळे लेखकाविषयी बॅकग्राऊंड असणं, त्याच्या साहित्याविषयी असणं गरजेचं ठरत आहे. परंतु प्रश्नाचा जो मूळ आशय होता तो मराठी रंगभूमीच होती. पुन्हा तेच आलं रंगभूमीवरती प्रश्न आहेच. आपण यातले रिपिटेशन पाहतोच आहेत. 16 झालं. 15 साली पुन्हा तेच, की साष्टांग नमस्कार ही नाट्यकृती विनोद नाट्याच्या विविध रूपांचा आविष्कार कशाप्रकारे करते? विनोद नाट्य पुन्हा विनोदावरतीच प्रश्न आहे हा. एक त्याच्यामधून तुम्ही पॅटर्न समजून घ्या, की ते विचारायला काय ट्राय करतायत, की ठीक आहे त्यांच्या थीम्स बदलतच नाहीयेत. विनोद विचारतायत म्हणजे विचारतच आहेत. हा 14चा प्रश्न, की या नाटकाने मराठी विनोद नाट्याला बहुमुखी एक्झॅक्टली विनोदामध्येच आपल्याला एवढी मास्टरी करावं लागणार आहे का? सगळे प्रश्न आपल्याला त्याच दृष्टीने बघतात. पुन्हा हाच तोच विनोदावरला प्रश्न. हेही झालं. आता हा प्रश्न बघा, की साष्टांग नमस्कार हा 13 सालचा प्रश्न आहे. जो नाट्यगृहाद्वारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा संगम करून दाखवला. या विधानाचा साधार परामर्श घ्या. आता बघा ना, की साधार परामर्श घ्या. हा प्रश्न कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय का? मगाशीच आपण पाहिला. प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता एक्झॅक्टली रिपिटेशनच आहे. फक्त वर्डिंग चेंज आहे. तुम्हाला तेच गोष्ट सांगायची. प्रयोगशील कसं होतं, व्यावसायिक कसं होतं आणि दोन्हींचं मिश्रण कसं आढळतं. त्यामुळे रिपिटेशन आहे का? 20 मार्क्स म्हणजे 2000 आपण जर पी-वाय-क्यूज करून गेलो असतो 2000 आधीचे कोणत्याही वर्षाच्या पेपरचे, तर ज्यावेळेस आपण तो नंतरचा पेपर दिला असता त्यावेळेस आपल्याला किती मार्क्स 20 मार्क्सचा ॲडव्हांटेज 20 ते 15 मार्क्सचा ॲडव्हांटेज असतं. आणि यात थीम्स बदलत नाहीये. तेच आहे. हा 12 सालचा प्रश्न की साष्टांग नमस्कारामधील विनोद रूपांचा परामर्श घ्या. पुन्हा तेच विनोद रूपांवरती प्रश्न 20 मार्क्सला. 2011 साली 15 मार्क्सला रससंवादी प्रश्न विचारायचा आणि 2013 नंतर पॅटर्न बदलला. तर त्याच्या आधीचे जे काही प्रश्न असायचे त्यांचं वेटेज थोडंसं वेगळं असेल. आपण फक्त ते प्रश्न अभ्यासणार आहोत. पण त्याचं वेटेज असेल त्या सगळ्या गोष्टी इतकंसं आपण लक्ष देणार नाहीयेत. आता हा जो काय आहे की अंधश्रद्धा पडल्या-पडल्या, हे तिथल्या पात्रांच्या याच्यातली वाक्य आहेत. बरोबर आहे. सिद्धेश्वरच्या तोंडातलं हे वाक्य आहे. पुढे हा 2009 सालचा प्रश्न आहे. 60 मार्क्सचा विचारलेला होता. श्रीमंत औंधकरांच्या साष्टांग नमस्कार. तर श्रीमंत औंधकर तुम्हाला प्रश्न वाटेल की हे नेमके कोण आहेत? तर अत्रेंनी ज्यावेळेस 1930 च्या काळामध्ये ज्यावेळेस हे नाटक लिहिण्याविषयी विचार करत असेल, त्यावेळेस औंध संस्थान जे होतं, तर त्या औंध संस्थानाचे हे एक संस्थानिक होते. आणि त्यांचं साष्टांग नमस्कार जे असतं, की दंडवत सूर्याला आपण जे नमस्कार घालतो, त्या नमस्काराची आपली इतकी श्रद्धा होती. त्यांनी इतका राष्ट्रीय प्रसार त्या काळात केला होता. त्याच्यामुळे त्यांचा जो प्रचार होता, तो खूप त्यावेळेस व्हायरल झालेला होता, असं म्हणू शकतो आपण. त्या काळामध्ये पेपरमध्ये म्हणा, लोकांच्या बोलण्यात बघा, की औंधकर जे आहेत, श्रीमंत औंधकर, त्यांच्या सगळ्या गोष्टी येत होत्या. त्याच्यामुळे हे जे औंधकर आहेत आणि त्यांचा जे संपूर्ण जो प्रचार आहे, की त्याच्यावरती रिलेटेड हा प्रश्न विचारलेला मोठा प्रश्न होता. परंतु हा असे प्रश्न आधीच्या काळात विचारायचे होते. आत्ता ते विचारत नाही. 2009 चा म्हणजे खूप आधीचा प्रश्न आहे. बरं, की तेच आहे. पुन्हा याच्यात जर क्लिअरली पाहिलं तर तो संदिष्टपणा, नाट्यमय, विडंबन वगैरे थोडक्यात विनोदाच्या बाबतीतच हाही प्रश्न आहे. तर हे कळून आलं आणि मला वाटतं हा एक शेवटचा प्रश्न राहील. बरोबर आहे. तर आत्तापर्यंत आपण प्रश्न पाहिला. तर या प्रश्नांमधून आपल्याला एक बेसिक गोष्ट तर कळतीये. बरोबर आहे. पहिली महत्त्वाची थीम जी आहे सर्वात महत्त्वाची, हायेस्ट रिपीटेड ती आहे विनोद.
की कुठले जोक्स होतायत. बरोबर आहे, विनोद, त्याची शैली, ते झालं. पुढचा जो प्रश्न आहे तो रंगभूमी, की मराठी मी तेच आपण सुरुवातीलाच मी बोललो ना, की अत्रे होते. याचा अर्थ अत्रेंच्या आधी काहीतरी होतं, अत्रेंच्या नंतर काहीतरी होतं. तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला हव्यात, की अत्रेंमुळं असा कोणता इम्पॅक्ट पडला. रंगभूमी झालं. तिसरा मुद्दा आपण काय पाहिला, की ते प्रायोगिक आहे आणि व्यावसायिक आहे. हे खूपदा पाहिलं आपण. नाटकाच्या थोड्याशा हा याच्यातलाच पार्ट आहे, पण थोडासा सपाट बघूयात आपण दोनदा विचारलाय तर. आणि अजून एक प्रश्न आहे, तो आहे पात्रांच्या बाबतीत. बरं, हाही थोडासा याच्या बाबतीतचा प्रश्न म्हणा तुम्ही, विनोदांच्या बाबतीत. थोडक्यात 2 बेसिक थीम्स आहेत, की विनोद कसे आहेत, याच्याविषयी प्रश्न विचारला जातोय. पात्रांच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो. प्रश्न बदलत नाहीये, सेम आहे. एवढं तर अंडरस्टँडिंग आपल्याला त्या संपूर्ण पेपरकडे बघून येते. आता आपण पाहूयात, की या पेपरचा एकूण ट्रेंड कसा आहे. आता ट्रेंड म्हणजे कसा, की आपल्याला कळून येतील आता 2020 म्हणजे इथून जर बघितलं तर कॉन्स्टंटली आपल्याला 25-15, 25-25-15 तर थोडक्यात एव्हरेज जरी बघितलं तरी की हे एक पुस्तक आपल्याला 25 मार्क तरी सध्या देत आहे. सध्याच्या रिसेंट ट्रेंड्समधून 15 मार्क्सलाही कधी-कधी विचारत आहे. आणि इथे जे तुम्हाला स्टार केलेले आहेत त्या वर्षी तिथे रससवादाचे प्रश्न आहेत 10 मार्क्सचे म्हणजे 1, 2, 3. आता रिसेंट 1, 2, 3, 4, 5 वर्षांमध्ये 3 वेळा रससवादाचे प्रश्न विचारलेले आहेत. तर समजून घ्या, की आता त्यांचा फोकस थोडासा वाढलेला आहे इथे रससवादाच्या. हा ट्रेंडचा एनालिसिस खूप गरजेचं असतं. कारण आपल्याला गोष्टी कळून येतात, की हायेस्ट 35 मार्क्स पर्यंत आत्तापर्यंत विचारलेला आहे आणि लोएस्ट तर किती 15 मार्क्सपर्यंत जातंय. एक गोष्ट कळून आहे, की आपलं जर नशीब चांगलं असेल आणि आपल्या या पुस्तकाचा अभ्यास, या नाटकाचा अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला एखाद्या वेळेस 15 मार्क्सचा प्रश्न येऊ शकतो आणि जास्तीत जास्त 35 मार्क्सचा. 250 मार्क्सच्या पेपरमध्ये एक पुस्तकातून 35 मार्क्स ही खूप मोठी गोष्ट आहे. आता सध्या खूप छोटा आकडा वाटेल. परंतु 35 मार्क्स म्हणजे तुमचं खूप मोठं प्रिपरेशन होतं आणि ज्यावेळेसही 15 मार्क्सचा प्रश्न आणि कमीचा प्रश्न विचारलेला आहे, त्यावेळेस याचा अर्थ असा होतो, की तो प्रश्न त्यांनी ऑप्शनलमध्ये विचारलेला नाहीये. म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये विचारला नाही. तर आपल्याकडे एडव्हांटेज तसा आहे, की 15 मार्क्सचा विचारला तर बेस्टच आहे. आपण इतकी मेहनत करतोय ती तर कामाला येतेच. 35 मार्क्सला विचारला तरीही बेस्ट आहे. लाइक एनी सिच्युएशन जी असेल ते आपल्यासाठी विन-विन सिच्युएशन आहे. दोन्ही सिच्युएशनमध्ये आपण जिंकतोच. तर हे झालं एकूण ट्रेंड जो आहे या पुस्तकाच्या बाबतीत जो आपण पाहतोय. आणि हे आपल्या नोट्समध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी दिसून येतील. क्लिअरली आहेत सगळ्या गोष्टी. आता आपण पुढे जाऊयात. प्रल्हाद केशव अत्रे जीवन, साहित्य आणि प्रेरणा. बरं ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं आपण फास्टमध्ये घेऊयात. महत्त्वाच्याही आहेत तितक्याच गोष्टी. आता प्रल्हाद केशव अत्रे असे दिसायला होते हे त्यांचं चित्र आहे. बरोबर. आता ही इथे जे दिसते त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. कावळ्यांची शाळा नावाचं त्यांचं पुस्तक होतं. मस्त पुस्तक आहे, छान आहे. बऱ्यापैकी मी ह्यातली पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळे अत्रे एक माझ्या फेव्हरेट रायटरपैकी एक आहेत, आवडते लेखक. करेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक होतं. सुंदर पुस्तक आहे. ते कसे झाले त्याचे वेगवेगळे खंड आहेत. पुन्हा दलितांचे बाबा. आता हे थोडंसं आश्चर्य वाटतं, की एखादा अत्रे, दलितांचे बाबा हे पुस्तक आत्मचरित्रात्मक बाबासाहेबांविषयी लिहिलं. तर याच्यामागे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि ती मला वाटतं, की एक पर्सनॅलिटी माणसाची तुम्हाला समजावी म्हणून कळायला हवी, की मुळात अत्रे हे बाबासाहेबांच्या सुरुवातीला कट्टर विरोधक होते. आता कट्टर विरोधक होते त्यांची त्यांना कारणं होती आणि नॉर्मल आहे. ज्यावेळेस तुम्ही इतकी मोठी माणसं असता, तुमचे विरोध असणे एकमेकांशी साहजिक आहे. परंतु अत्रे ज्यावेळेस बाबासाहेबांचं जे मिशन आहे, त्यांचे त्या काळामध्ये जे विचार होते, त्या विचारांना ज्यावेळेस ते जाणून घेतात, त्यावेळेस बाबासाहेबांचा एक विरोधक असणारा माणूस त्यांचा एक खंदा समर्थक बनतो. आणि त्यांच्या मिशनमध्ये म्हणजे बाबासाहेब जे काम करतात, चळवळीमध्ये स्वतःला जोडून घेतो. त्यामुळे ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे अत्रेंचा आणि बाबासाहेबांचे संबंध अशा प्रकारे बदलले गेले होते. आणि मग अत्रे एक आपण सांगितलं तसं की चित्रपट निर्मातेही होते, स्वतः दिग्दर्शक, पटकथा लेखकही होते. तर अत्रेंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरती एक चित्रपट काढलेला आहे आणि तो YouTubeवरती आजही उपलब्ध आहे. तर त्या चित्रपटाचे पहिले स्क्रीनिंग ज्यावेळी झालं, स्क्रीनिंग म्हणजे काय? की सार्वजनिकरित्या तो चित्रपट पहिल्यांदा लोकांना दाखवणं. तर त्या स्क्रीनिंगला बाबासाहेब हे एक महत्त्वाचे अतिथी होते आणि त्यांनी प्रशंसाही केली होती. त्या काळात त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला. तर असे होते अत्रे बाबासाहेबांचे संबंध. बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या दैनिकामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीत जो लेख लिहिला होता, तो आजही वाचनीय आहे. आणि छान लिखाण होतं. त्यांचे संबंधही नंतर खूप छान होते. आणि
मग तेच बाबासाहेबांविषयी त्यांनी दलितांचे बाबा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे अत्रेंनी. पुढे शापित प्रतिभावंत ही थोडीशी रहस्य कथा या कॅटेगरीमध्ये मोडणारं त्यांचं पुस्तक आहे. मी कसं झालो हे आत्मचरित्रात्मक अत्रेंचं लेखन आहे. आपण पाहिलंच की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अत्रेंचं किती योगदान होतं. त्यांचं हे पुस्तक मराठी माणसे मराठी म्हणे तेही होतं. पुन्हा अत्रेंचं हेही फेमस नाटक मोरीची मावशी. तर आपण नाटकांविषयी ज्यावेळेस जाणून घेऊ त्यावेळेस आपल्याला या गोष्टी क्लिअरली दिसायलाच लागतील. पुढे झालाच पाहिजे. आता आपण जे बघतो की संयुक्त महाराष्ट्र तर त्यातला जो झालाच पाहिजे त्या अत्रेंनी अशा घोषणा दिलेल्या होत्या आणि हे तर अत्रेंचं पुस्तक आहे. तर मी जर कदाचित चुकीचा नसेल तर हे जे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे हे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः काढलेलं आहे. सब्जेक्ट टू करेक्शन्स मी चुकीचा असू शकतो. परंतु मला जितकं आठवतं त्याच्यानुसार याचं जे मुखपृष्ठ आहे हे किंवा हे जे व्यंगचित्र आहे झालाच पाहिजे हे अत्रेंविषयी त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी काढलेलं होतं. बरं. ही आता इतर पुस्तकांची जी महत्त्वाची पुस्तकांची नावं आहेत, ती आपल्या पुढे होती. थोडंसं पाहूया. 1898 साली जन्म त्यांचा झाला होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. असंच आहे ह्या पेपरमध्ये लिहायचे नाहीयेत. आपण 5वीचं उत्तर लिहीत नाहीयेत. परंतु एक टाईमलाईन आपल्या लक्षात येते, की 1900च्या आधी जन्म झाला होता आणि स्वातंत्र्यानंतरही म्हणजे 1969 पर्यंत ते होते. थोडक्यात त्यांची कारकीर्द आपल्याला समजते. रात्रींचे प्रमुख नाटक आहे साष्टांग नमस्कार 1933 सालचं, जे आपण पाहणार आहोत. तो मी नव्हेच आता हे मराठीतले फेमस आहेत, की तो मी नव्हेच वगैरे हे अत्रेंची देण आहे. हेही नाटक आहे. लग्नाची बेडी आहे, मोरूची मावशी आपण पाहिलं ते आहे आणि घराबाहेर नावाचंही त्यांचं आहे. तर काही ठिकाणी आपल्या नोट्समध्ये या गोष्टी डिटेलमध्ये आलेल्याही आहेत. तेही आपल्याला पाहायच्या. रात्रींचे कथासंग्रह, अशा गोष्टी, अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले. हे यांचे कथासंग्रह आहेत. पुन्हा इतर साहित्यामध्ये तेच येतं करेचं पाणी 1 ते 5 जे खंड आहेत या पुस्तकाचे. पुन्हा मी कसा झालो त्यांचं आत्मचरित्रात्मक आहे. अत्रेटोला त्यांचे जे काही संपादकीय होते गाजलेले त्याचं जे संग्रह आहे. कशा आणि टाळ्या तेही आहे त्यांचं पुस्तक आणि मुद्दे आणि गुद्दे हे थोडंसं इतर साहित्य आहे. काही आत्मचरित्रात्मक आहे, काही वैचारिक आहे. ते झालं. त्यांची काही कविता संग्रहही प्रकाशित आहे जसं की गीतगंगा आहे आणि झेंडूची फुले याच्याविषयी शक्यतो आपण ऐकलं असावं. तर एकूण अत्रेंचं साहित्य, जीवन, प्रेरणा हीच होती. मुळात ते खूप पुण्यातल्या चांगल्या ठिकाणी शिकलेही. त्यांचं शिक्षणही छान होतं. वेगवेगळ्या ठिकाणी कामही केलं. नाटकांमध्ये आवड. तर साहित्यिक थोडासा वेगळ्या दृष्टीने जगाकडे विचार करणारा मनुष्य होता आणि त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या सगळ्या गोष्टींमधून, त्यांच्या एकूण कारकिर्दीमधून आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणवतात. पुढे जाऊयात. तर अत्रे त्यांच्याविषयी काय बोलायचे, की त्यांचा एक फेमस कोट आहे. आपण बाबुराव बागुलांचं एक कविता पाहिली होती. तर अत्रेंचा हा कोट एखादा माणूस आपल्याला समजून येतो. हे तरुणपणीचे अत्रे. तर एखादा माणूस आपल्याला समजायचा असेल, तर मला वाटतं त्यांचं लिखाण खूप महत्त्वाचं होतं. अत्रे काय म्हणतात? माझं लेखन आणि भाषण म्हणजे लाथा आणि फुलं. आता या शब्दांवरती लक्ष असू द्या. माझं लेखन म्हणजे लाथा आणि फुल्या. भाषण, लेखन, लाथा आणि फुलं. कुणाला काय वाटेल त्यांनी ते ठरवावं. तर थोडक्यात काय, की जर तुम्हाला वाटतंय, की मी जे काही लिहितोय हे खूप चांगलं आहे, तर तुमच्यासाठी फुलं आहेत आणि मी लिहितोय हे जर तुम्हाला कोणी ऑफेंड होत असेल, तर तुम्ही समजून घ्या तुमच्यासाठी लाथ आहेत. मी काही सांगणार नाही, मी कोण ठरवणार नाहीये. आणि हे अशी वाक्य त्यांच्यावर ज्यावेळेस डिफेमेशनचे केसेस व्हायचे, ते जे लिहायचे त्याच्यावरती, की तुम्ही आमची अब्रू नुकसान करताय. त्या दृष्टीने अशा काही-काही केसेस व्हायचे त्यांच्यावर. त्यावेळेस जज सुद्धा त्यांच्या अशा वाक्यांनी हसून जायचे. तर हे असे त्यांचे वाक्य, की माझं लेखन आणि भाषण एक लाथ आणि फुल आहेत. कुणाला काय वाटेल त्यांनी ते ठरवावं. तर आता आपण आपल्या मूळ पुस्तकाकडे येऊयात. हे पुस्तक आहे, नाटक आहे, खूप छोटंसं पुस्तक आहे, साष्टांग नमस्कार. सध्या तरी याची किंमत इथे ₹100 आहे. अगदी मूल्य 100 आहे. प्रकाशक परचुरे प्रकाशक जे आहेत मुंबईचे गिरगाव, मुंबई तिथून यांनी प्रकाशित केलेलं आहे. 20 मे 1933 ला पहिला प्रयोग झाला होता याचा पुण्यामध्ये आणि याचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यात जर आपण पाहिलं तर ही यात्रेंची सही आहे. एक पेन आहे, त्याला एक डोळा आहे, सूचक आहेत, हे यात्रे आहेत. साष्टांग नमस्कार लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात कारण या गोष्टी सूचक आहेत. मागच्या बाबतीत तर आमच्या यात्रे प्रकाशने म्हणे यात्रेंची इतर पुस्तकांच्या बाबतीत त्यांनी थोडीशी लिस्ट दिलेली आहे. मागे काही नाहीये. परंतु आपल्याला याच्यातून एक गोष्ट समजून येतं, की लिखाण थोडंसं कडवट आहे, असं आपल्याला थोडीशी एक जाणीव होऊन जाते.
बरं, या पुस्तकाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट काय, की हे पुस्तक जे अर्पण पत्रिका असते कोणत्याही पुस्तकामध्ये, की हे पुस्तक तुम्ही कोणाला समर्पित करत आहात. तर हे पुस्तक माझे गुरु राम गणेश गडकरी यांस हा सुरुवातीचा साष्टांग नमस्कार. म्हणजे राम गणेश गडकरी हे कोण होते आपण हेही थोडंसं पुढे गेलं तर जाणून घेऊयात. त्यांना हे अर्पण केलेलं आहे. प्रस्तावना जी आहे ती अत्रेनेच लिहिलेली आहे. छोटीशी प्रस्तावना आहे आणि अत्रेंविषयी हे जे काही लिहिलेलं आहे, कानेटकर जे आहेत ते स्वतःही नाटककार होते, वसंत कानेटकर. त्यांनी त्याच्याविषयी थोडंसं एक ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टीनंतर पुढे आपण संपूर्ण नाटक पाहतो. तर असं एकूण पुस्तक आहे हे. 112 पानं आहेत फक्त. खूप छोटंसं पुस्तक आहे इतकंसं. बरोबर. मस्त आहे. मजा येते. विनोदी नाटक आहे. तर आत्ता थोडंसं आपण या नाटकाचा ओव्हरव्ह्यू पाहूयात. बरं. आता इथे तोच प्रश्न होता. मगाशी मी एक टाइमलाईन काढली होती, की इथे अत्रे आहेत. याच्या आधी काहीतरी असेल, याच्यानंतरही काहीतरी असेल. जसं की असतं ना, इसवी सन म्हणतो आपण, इसवी सन पूर्व. इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी काहीतरी होतं, त्याच्यानंतरही काहीतरी असेल. एक्झॅक्टली. तेच आहे, की अत्रेंच्या आधी काय होतं? तर ही लोकं होती अत्रेंच्या आधी. हे नाटककार खादिलकर खादिलकर म्हणा किंवा खाडिलकर म्हणा, त्या काळातले उत्तम नाटककार होते. म्हणजे आपण कोणत्या काळाविषयी बोलतोय, अत्रे आले त्यावेळेस 1933. तर मराठी नाटकावरती खाडिलकरांच्या नाट्याचा खूप मोठा प्रभाव होता. आणि हे आहेत राम गणेश गडकर, जे अत्रेंचे गुरुही आहेत, ज्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार हे त्यांचं पुस्तक अर्पणही केलेलं आहे. आता राम गणेश गडकरी जे आहेत, तर ते आपल्या दृष्टीने बघायला गेलं, आत्ताच्या सध्याच्या करंट पॉलिटिकल सिनारिओमध्ये थोडंसं वादग्रस्त नाव येतं खूप साऱ्या गोष्टींनी. परंतु आपल्याला वाद महत्त्वाचा नाहीये. आपल्याला त्यांची नाटकं महत्त्वाची आहेत. म्हणजे नाटकं म्हणजे त्यांचं नाटक महत्त्वाचं आहे. तर त्यांचं जे नाटक आहे एकच प्याला, हे यांचं खूप प्रसिद्ध नाटक होतं. अतुलची गुरु आहेत आणि एक त्यांचा वेगळा प्रकार होता नाटक लिहिण्याचा. हे आहेत बालगंधर्व. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. तर हे बालगंधर्व. राजश्री शाहू महाराजांचा राजाश्रय ज्यावेळेस बालगंधर्वांना मिळाला. राजाश्रय म्हणजे काय, की एखादा राजा तुम्हाला स्पॉन्सर करतोय. तर बालगंधर्व ते होते. बालगंधर्व हे खूप ऐतिहासिक नाव आहे. ते याच्यासाठी ऐतिहासिक आहे, कारण ते ज्या काळामध्ये होते, त्या काळामध्ये महिलांचं सबलीकरण झालंच नव्हतं. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही आपल्या भारतीय मानसिकतेमध्ये स्त्री घराबाहेर पडणे ही खूप मोठी गोष्ट होती. परंतु जर नाटक आपण सादर करतो, त्याच्यामध्ये पुरुष पात्र जशी आहेत, तशी स्त्री पात्रही असणार. तर ती स्त्री पात्र कोण रेखाटणार? ती कोण सादर करणार? तर कोणीच समोर येत नव्हतं. मग नाटक सादरच करायचं नाही का? तर सुरुवातीच्या नाटकांमध्ये स्त्री पात्र नव्हतीच. पण ज्यावेळेस स्त्री पात्र लिहायला आली, त्यावेळेस ती कोण सादर करणार नव्हतं. तर बालगंधर्व यांनी मग त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या सुंदर नाटकांमध्ये स्त्री पात्र सादर केले. त्याच्यामुळे त्यांचं खूप उल्लेखनीय नाव आहे. आणि तेच आहे पुन्हा, की त्या काळातली दिग्गज मंडळी होती. म्हणजे बालगंधर्वांची जी काही नाटकं होती, ती संगीत नाटकं होती. संगीत नाटकं म्हणजे संगीत प्रधान, की ज्याच्यामध्ये संवाद आढळत नाही तुम्हाला. ते संगीतावरती आधारित नाटक आहे. म्युझिकल ड्रामा ज्याला आपण म्हणतो. जसं की मेट्रो इन दिनो सारखा मूव्ही आहे. तर तो म्युझिकल आहे. म्युझिक त्याचा सोल आहे आणि त्याच्या अवती-भोवती चित्रपट घडतो. तसेच आहे, की नाटक आहे ज्याचं संगीत नाटक आहे. आता देवबाभळी नावाचं नाटक हे खूप फेमस चाललंय सध्या. ते जे काय आहे, ते एक संगीत नाटक आहे. बरं, हे झालं राम गणेश गडकरींच्या बाबतीत, खाडिलकरांच्या बाबतीत आणि बालगंधर्वांच्या बाबतीत. त्याच्यानंतर उगम होतो अत्र्यांचा. तर यांची जी शैली होती, जसं की संगीत नाटक होतं. संग म्हणजे ट्विस्ट अँड टर्न्स वाली नाटकं होती. तर ही सर्व यांची वैशिष्ट्ये होती. तर अत्रे हे सगळं आहे, तर त्यांना जर आपण एक मध्ये एक लाईन म्हणू, तर याचा अर्थ काय, की ती एखादी गोष्ट काहीतरी वेगळी करत असणार आहे. त्याच्यामुळे तर ती लाईन घडली आणि त्यांना आपण एक रंगभूमीवरती एक नवीन प्रवाह त्यांनी आणला, आपण असं म्हणतो. आणि अगदी तेच खरं आहे. तर नाटककार वसंत कानेटकर जे आहेत, ते प्रस्तावनेमध्ये पुस्तकाच्या असं म्हणतात, की मराठीत नवी रंगभूमी किंवा नवे नाटक जन्माला घालण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल, ते आचार्य अत्रेंना जाते. एक्झॅक्टली. तर आपल्याला जे काही आलेलं जसं की नवकथेला ज्या थोडंसं वेगळं स्वरूप कोणी दिलं, ते दिलं बाबूराव बागुलांनी. त्यामुळे आपण ते अभ्यासले. नाटक हा जो साहित्य प्रकार होता, त्याला कोणी नवीन स्वरूप, नवीन बदल घडवून आणले, नवं नाटक घेऊन आले, ते होते अत्रे. त्याच्यामुळे आपण जी ही पुस्तकं अभ्यासत आहोत, ती थोडीशी काहीतरी त्यांचं एक सिग्निफिकन्स आहे, त्यांचं काहीतरी महत्त्व आहे. म्हणूनच तर आपण ते अभ्यासलं. हे वसंत कानेटकर आहेत, ज्यांनी पुस्तकाची प्रस्तावना आहे.
ते थोडंसं एक एक्सटेंडेड एक चॅप्टर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्या चॅप्टरमध्ये कानेटकर असं बोलतात. बरं हे अत्रेंच्या आधी पाहिलं, अत्रेंविषयी पाहिलं, की त्यांनी काहीतरी केलेलं आहे. आणि अत्रेंनंतर मग इम्पॅक्ट आपण त्या लाईनमध्ये असं पाहिलं, की या पॉइंटच्या पुढे काय झालं? तर अत्रेंचं इम्पॅक्ट मग पु. ल. देशपांडे जे आहेत, पुलंच्या तुझं आहे तुझपाशी या गाजलेल्या सुंदर मस्त नाटक आहे. त्या नाटकावरती त्यांचा इम्पॅक्ट जाणवतो. पुन्हा ज्यांनी प्रस्तावना दिली त्या वसंत कानेटकरांच्या प्रेमा तुझा रंग कसा याच्यावरतीही अत्रेंचा इम्पॅक्ट जाणवतो. तर तेच आहे, की थोडीशी काहीतरी त्यांची वैशिष्ट्ये असणार आहेत आणि आपण ते पाहणारच आहोत. बरं. आता हे झालं, की अत्रेंवरती तर राम गणेश गडकरी यांचा प्रभाव होता. ते त्यांच्या गुरुस्थानी होतेच. बरोबर आहे. आधीची लोकं म्हणजे गडकरी असतील, खाडिलकर असतील आणि बालगंधर्व असतील यांचा इम्पॅक्ट अत्रेंवरती पडला. तसाच अत्रेंचाही इम्पॅक्ट पडला. परंतु पु. ल. देशपांडे असतील, कानेटकर असतील यांच्यावरती अत्रेंचा इम्पॅक्ट पडला. परंतु जागतिकदृष्ट्या अत्रे कोणाला अप्रिशिएट करत होते आणि अत्रेंचे जे जागतिकदृष्ट्या त्यांचे गुरु किंवा ज्यांच्या गोष्टी त्यांनी आचरायला सुरुवात केली, आचरणात आणल्या, ते आहेत हे ब्रिटिश नाटककार नोएल कावर्ड यांनी इंग्रजी नाटकांमध्ये एक लक्षणीय बदल घडवून आणला आणि त्या काळामध्ये एक खूप सुप्रसिद्ध नाटककार होते, की ज्यांची शैली आणि त्यांची ती संपूर्ण नाटक, ती कथा, ते कथानक व्यक्त करण्याची त्यांची जी संपूर्ण पद्धती होती, ती इतकी फेमस झाली, की महाराष्ट्रामध्ये त्यातही मराठीचा जो काही नाटकाचा वर्तुळ होता, त्यात प्रकाराने ती अंमलात आणली. त्यामुळे गडकरींसोबतही हे यांची जी स्टाईल होती, नाटकाची जी शैली होती, ती अत्रेंनी त्यांच्या लिखाणात आणली. त्याच्याचमुळे बरं आता ही शैली कुठली होती ते आपण पाहूयात. आता प्रश्न होतो, की अत्रेंच्या नाटकात असं काहीतरी वेगळं होतं. म्हणजे नोएल कॉवर्ड जे होते, तर त्यांच्यात असं काहीतरी वेगळेपण होतं, जिथे ह्यांनी जे जोपासलं, तर ते वेगळेपण काय होतं? म्हणजे आधीही नाटकं होती, नंतरही नाटकं झाली वेगवेगळी. परंतु अत्रेंच्या नाटकात असं काय? अत्रेंच्या नाटकात 2 गोष्टी होत्या. कुठल्याही नाटकाचं आपण एक गोष्ट बघितली, की प्रसंग खूप महत्त्वाचे होते. बरोबर आहे की? तेच आहे ना, की मुलगा-मुलगी येतात, भेटतात. बरोबर आहे का? कोणतरी तिसराही असतो. लव्ह ट्रायंगल झाला. लव्ह ट्रायंगल झाला. पुढे घरच्यांना कळतं, ते विलन आले, भाऊ आले, मारामाऱ्या आल्या, कॉलेजची भांडणं आले. कंटिन्यूअस इन्सिडेंट होतच राहतात. एक झालं की एक झालं की एक झालं एक. त्याला आपण काय म्हणतो, की प्रसंग. परंतु अत्रेंची नाटकं ही प्रसंगांना महत्त्व देत नाही. अत्रेंची जी नाटकं आहेत, ती महत्त्व देतात संवादांना. आता संवादांना महत्त्व देतात याचा अर्थ कसा? की त्या गोष्टीमधलं कथानक तसं वरच्या दृष्टीने पाहिलं त्या नाटकांमधलं, तर ते अतिशय सरळ सोपं साध्य आहे. परंतु मग ती नाटकं इतकी यशस्वी का झाली? कारण त्याचे जे संवाद आहेत, हे पात्र एकमेकांशी ज्या प्रकारे बोलतात, त्यांचं एकमेकांशी जे बोलणं आहे, ते बोलणं इतकं सुंदर आहे. त्या बोलण्यामध्ये इतकं विनोद दडलेला आहे, की तोच त्यांचा जो यू-एस-पी आहे, युनिक सेलिंग पॉइंट जो असतो, तो काय? तर तो यू-एस-पी असतो, की संवादांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अत्रेंच्या नाटकात काय होतं, की प्रसंग जास्त महत्त्वाचे नाही, संवाद जास्त महत्त्वाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, की जी आपल्या प्रश्नांमधूनही आपण इतक्या वेळा पाहिली, ते होते, की त्यांची नाटकं अत्रे जे नाटक लिहायचे होते, त्यांची नाटकं हे प्रायोगिक तर होतीच, पण ती व्यावसायिकही होती. आणि आपण या गोष्टींचा चांगल्या प्रकारे अभ्यास पाहिला, की प्रायोगिक काय असतं आणि व्यावसायिक काय असतं. मग त्यांची नाटकं ही दोन्हीही होती. प्रायोगिकही होती, व्यावसायिकही होती. आणि हा जो कोड आहे, की तो कोड क्रॅक करणं खूप अवघड होता. काही नाटकं पूर्णपणे व्यावसायिक व्हायची, काही नाटकं पूर्णपणे प्रायोगिक व्हायची. परंतु तो जो कोड होता, कळतंय का? ते जे मिश्रण तो कोड अत्रेंनी क्रॅक केला होता. त्यामुळे अत्रेंच्या नाटकात तीच वैशिष्ट्य होती. एक संवादांना खूप महत्त्व असायचं म्हणजे संवाद प्रधान नाटकं आणि पुढे ती प्रायोगिकही होती आणि व्यावसायिकही होती. आणि ह्या ज्या 2 गोष्टी होत्या, हे जे नोएल कॉवर्ड होते आपण पाहिले, यांच्या नाटकामध्ये, यांच्या नाटकाच्या लिहिण्याच्या शैलीमध्ये, त्यांच्या सादर करण्याच्या शैलीमध्ये ह्या गोष्टी दिसून यायच्या. आणि अत्रेंमध्येही त्याच गोष्टी दिसून आल्या. आता आपण पुढे जाऊयात आणि नाटकाविषयी जाणून घेऊया. आता सुरुवातीला तेच बोललो मी आणि आपण इथे पाहिलं, की या संपूर्ण नाटकामध्ये संवादांना जास्त महत्त्व आहे. परंतु आता इतकं संपूर्ण नाटक रिसाईट करणं, इथे तुमच्या समोर ते संपूर्ण त्याचं वाचन करणं, हे थोडंसं योग्य नाहीये आपल्या परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने. परंतु आपण एकदा, की आपल्याला काय करायचंय, आपल्याला कंपल्सरी जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे.
त्याच्यामुळे आपल्याला एक पात्र काय, त्यांची बेसिक फिलॉसॉफी काय आणि या सगळ्या अंडरस्टँडिंग करूनही आपण उत्तर कशी लिहू शकतो, आपण त्या दृष्टीने पाहणार आहोत. एकदा प्रसंग जाणून घेऊ, त्याच्यामधलं एक कथानक जाणून घेऊ आणि त्यातून ट्राय करू, की आपण आपल्या उत्तरांसाठी काय बिल्डअप तयार करू शकतो. आता पुढे मी काय केलेलं आहे, या पात्रांची काही स्वभाव आहेत. त्यांचा वेशभूषा आपण ज्याला म्हणतो. वेशभूषेबरोबरही त्यांचे हावभाव म्हणा आणि त्यांचे एकंदर राहणीमान या सगळ्या गोष्टींनी त्यांचे एआय जनरेटेड इमेजेस तयार केलेले आहेत, ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी महत्त्वाचे असते. ते काही पुस्तकात नाहीये, ते काही आदर्श नाही. पण आपल्याला समजावं गोष्टी, आपल्या लक्षात राहावं आणि एक कथानक बिल्ड व्हावं आपल्या मनामध्ये, की आपण ते कॅरेक्टर्स विसरावे नाहीत. म्हणून हा प्रयत्न करतोय. बघूया थोडंसं एक वेगळ्या वेने शिकवण्याचा ट्राय करूया. बरं. आत्ता आपण सुरुवातीला काय करू, जसं आपण जेव्हा मी जात चोरलीमध्ये बघत होतो, की आपण आधी पात्र समजून घेऊयात, की आणि ती पात्र कोण होती, मग नंतर त्यांचे एकमेकांशी संबंध काय होते आणि मग देन आपण स्टोरीकडे जाऊया. ठीक आहे? तर हे आहेत राव बहादूर शेषाद्री. आता यांचा चेहरा आपण थोडासा पहा, त्यांच्या पोशाखाकडे थोडंसं निरीक्षण करा. काही गोष्टी आपल्याला कळून येतील. तर हे राव बहादूर शेषाद्री जे आहेत, ते त्यांचा पेहराव बघा. एक मराठी माणूस जो त्याच्या साठीत आहे. साठी म्हणजे काय 70 जातोय. 60-63 मध्ये आहे. कायम हसरा स्वभाव या सगळ्या गोष्टींनी कळतंय आपल्याला. त्यांचं एक कॅरेक्टर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हे राव बहादूर शेषाद्री आहेत आणि सुरुवातीला आपण जे नमस्कार, नमस्कार पुराण लावलेलं होतं लेक्चर सुरू करायच्या आधी. तर हे जे राव बहादूर शेषाद्री जे आहेत, त्यांचं नमस्कारांविषयी एक अतिरेकी प्रेम आहे. आता नमस्कारांविषयी अतिरेकी प्रेम म्हणजे कसं? तर राव बहादूर शेषाद्री यांची एक श्रद्धा म्हणा किंवा श्रद्धेच्या नावाखाली एक अंधश्रद्धा म्हणा, की ते जीवनातली कोणतीही गोष्ट असेल, चांगली वाईट, त्याच्या सगळ्या गोष्टी त्या कुठं रिलेट करणार? नमस्कारांशी. म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगलं काय झालंय? नमस्कारामुळे झालंय आणि चांगलं काही होत नसेल, तर ते कशामुळे होतंय? की तुम्ही नमस्कार करत नाही. नमस्कार म्हणजे काय? साष्टांग नमस्कार पूर्णपणे सूर्याला घाला, काय घाला. सगळ्यातला फक्त ते नमस्कार हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचं काय म्हणू शकतो? ध्येय. आणि संपूर्ण नाटकभर ते फक्त एकाच गोष्टीचा प्रचार करत आहेत, ते म्हणजे नमस्कार. त्यांना बाकीच्या गोष्टींची काहीच पर्वा नाही. असे आहेत राव बहादूर शेषाद्री आणि ते एक कुटुंब प्रमुख आहेत. त्या नाटकाची एक सेंट्रल ट्री ज्यावेळेस आपण तयार करू, तर त्या मुख्य जे वटवृक्ष आहे नाटकाचा, ते आहेत राव बहादूर आणि त्यांचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाभोवती संपूर्ण नाटकाचं कथानक घडतं. असे आहेत हे राव बहादूर. त्यांचा चेहरा लक्षात ठेवा. तर हा आहे सिद्धेश्वर. हा राव बहादूरांचा मुलगा. राव बहादूरने एकूण 3 अपत्य असतात. त्यातलं थोरलं अपत्य सिद्धेश्वर. त्याचा चेहरा बघितला तर एक शिकला सावरलेला माणूस, परंतु तो त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं, की थोडासा सीरियस आहे, गंभीर चेहऱ्याचा आहे. आणि नाटकामध्ये तो तसाच असतो. आत्ता छंदिष्टपणा कसा होता, की एका माणसाचा छंद आवड कशी होती, की नमस्कार, नमस्कार, नमस्कार करणं आणि हा सिद्धेश्वर त्यांचा मुलगा. तर या माणसाचं अफेक्शन ज्याला म्हणू, त्याची आवड म्हणू का त्याची श्रद्धा, अंधश्रद्धा कशावरती? ज्योतिष, पंचांग, राशी भविष्यावर. म्हणजे काही झालं, की शनीचा प्रकोप आहे, शुक्र इकडे आहे, केतू तिकडे आहे, मंगल तिकडे आहे. त्या सगळ्या गोष्टी. तर त्याचं राशी हेच त्याचं जीवन असतं. म्हणजे एक कॅरेक्टर्स बिल्डअप बघा, की प्रत्येकाचे काहीतरी ट्रेट्स आहेत. सिद्धेश्वर, त्या राव बहादुरांचा मुलगा, ज्याचे कॅरेक्टर ट्रेट्स कसे असतात, की राशी. काहीही होऊ दे, राशींना महत्व देत असतो. आता याच्याकडे तुम्ही बघा ना, सगळ्या गोष्टी बघा, की हा जो आहे थोडासा कंटिन्युअस गंभीर आहे. तर ह्याच्या घरचे याला काय म्हणतायत, राव बहादूरांचं काय म्हणणं झालं, की "तू बाबा राशी भविष्य करू नको. तू नमस्कारावरती कर. नमस्कारांमुळे तुझी सगळी अवस्था." तर असे हे त्यांचे गजब पित्याचा एक गजब पुत्र आहे. त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. हाही आपण फोटोनुसार पाहत असाल तर तोच आहे. 27, 28, 29 वर्षांचा हा मुलगा झाला. राव बहादूर. राव बहादूरांना 2 मुली असतात. त्यातली थोरली मुलगी म्हणजे सिद्धेश्वर नंतरचं जे अपत्य आहे ती आहे शोभना. तर शोभना आपण पाहिलं, की अशीच थोडीशी सात्विक, निरागस मुलगी, जी तिच्या आयुष्याच्या 20-21 वर्ष या वयामध्ये आहे आणि तीच आहे. बरं, प्रत्येकाचे एक काही ना काही छंद आहेत, ट्रेट्स आहेत. आता जसं की आपण पाहिलं, यांचं जीवन संपूर्ण राशीवरती होतं. बरोबर आहे. यांचं जीवन होतं नमस्कारांवरती. छंदिष्ट माणसं आहेत ही सर्व. तर ही जी शोभना आहे, राव बहादुरांची मुलगी, सिद्धेश्वरची बहीण, हिचं जे प्रेम आहे, ते प्रेम असतं काव्य. आता काव्य म्हणजे काय? कविता.
तर हिला कवितेवरती एक अफेक्शन असतं. म्हणजे कविता या साहित्य प्रकारावरती तिला खूप आवड असते. तिला स्वतःही कविता खूप आवडत असतात आणि ती इंटरेस्टेड असते. तर अशी ही प्रत्येकाचा छंद आहे. अतिरेकी प्रेम प्रत्येकाचं त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टींवरती असतं. तिचं नाव आहे शोभना. महत्वाचं पात्र आहे नाटकाच्या कथानकाच्या दृष्टीने. पुढे पात्र येतं मीरा. आपण जसं आधी बोललो, की राव बहादुरांना 3 अपत्य होते. त्यातल्या ज्या 2 मुली होत्या, त्यातली सर्वात धाकटी जिचं वय आहे 17 म्हणजे 16वं वरीस धोक्याचं आपण जे म्हणतो, तर 17वं म्हणजे की ती आता त्या 17व्या वर्षात आहे आणि ते खूप महत्वाचं आहे तिचा वयाचा आकडाही इथे. आता ही जी मीरा आहे, तिचं प्रेम असतं कथा. घरामध्ये समजतंय का? हिचं अतिरेकी प्रेम, कॅरेक्टरचं बघा, व्यक्ती तशा वल्ली ज्याला म्हणतो आपण, तसं आहे. हे मीराचं प्रेम असतं कथा, तिच्या थोरल्या बहिणीचं प्रेम कशावरती असतं? काव्यावरती. आणि ह्या दोघांमध्ये घरात वाद याच्यामुळे गोष्टी असतात, की ह्या संपूर्ण फॅमिलीचा एक इतिहास बघता आपल्याला कळतं, की ती छानदिष्ट माणसं आहेत ही संपूर्ण. तर ही झाली मीरा. हिच्या चेहऱ्याकडे बघा, हिचं वय बघा, निरागस कथा लिहिणं त्याला ती स्ट्रगल करत असते. जसं आपण कुठल्याही नाटकात वगैरे बघतो, कुठल्याही स्टोरीमध्ये बघतो, कोणतरी लिहायला स्ट्रगल करत आहे. मग त्यांच्या आयुष्यात कोणीतरी येतं, मग त्यांचं प्रेम होतं. लाइक त्याच गोष्टींचा उगम जाणून येतो. इथे प्रसंगांना महत्त्व नाहीये, संवादांना महत्त्व आहे. ती झाली मीरा. पुढे जे पात्र येतं, या संपूर्ण नाटकाच्या कथामध्ये ते आहे शंतनू. बरं या पात्राचं थोडंसं वेगळं वैशिष्ट्य असं आहे, की हे थोडंसं छानदिष्ट पात्र नाहीये, की हे आपण ज्याला काय म्हणतो एक प्रॅक्टिकल पात्र आहे. बरोबर आहे का? प्रॅक्टिकल पात्र आहेच ते. मग ते प्रॅक्टिकल पात्र असण्यासोबतच त्याची जगाविषयी समज साधी सोपी सरळ. आपण जशी सर्वसामान्य माणसं जर तुम्ही सर्वसामान्य असाल, तर सर्वसामान्यांची कशी असते, की आपलं काम भलं, आपल्या सगळ्या गोष्टी भल्या, तर त्या दृष्टीने विचार करणारा हा आहे शंतनू. बरं आता ह्याचा आपण वेश बघितला असेल, तर वेशावरूनच आपल्याला कळून येईल, की शंतनू जो आहे, तो एक शिकारी आहे. आता त्या काळामध्ये शिकारी हे सुद्धा एक प्रोफेशन होतं. आता शिकारी म्हटल्यावरती राजकीय गोष्टी थोड्याशा खूप वाढायला लागतात. हरकत नसावी. तर त्याचे कपडे, वेश बघा आणि संपूर्ण नाटकामध्येही त्याचा हाच ड्रेसअप आहे. म्हणजे त्याची जी काही वस्त्र जी आहेत आपल्याला जी दिसतात, ही संपूर्ण नाटकामध्ये असतात. असा हा शंतनू. आता राव बहादूर शंतनू आता हा याच्याकडे पाहिला, की हा काय करणार? आता शिकारी आहे, का शिकार करतोय हा? कारण हा मांसाहारी आहे. त्याला मांसाहार आवडतं. तर याला मांसाहार का आवडतोय? तर राव बहादुरांचं याला एक्सप्लेनेशन काय? कारण तो नमस्कार घालत नाही. त्याने जर नमस्कार घातले, तर त्याच्यामध्ये प्राण्यांच्या विषयी प्रेम जागृत होईल आणि तो मांसाहार करणार नाही आणि तो शिकारी राहणार नाही. त्यामुळे राव बहादुरांचाही यालाही सल्ला तोच असतो, की तू नमस्कार घाल. म्हणजे अशी ही छानदिष्ट पात्र तर शंतनू तसं सगळ्यात जास्त नॉर्मल पात्र होतं. तर यांचा एकमेकांशी संबंध काय थोडंसं पुढे गेल्यावर पाहूयात. तर असं हे शंतनू शिकारी. आता हे जे पात्र आहे ज्याचे आपण खूप सारे कविता पाहिल्या पी-वाय-क्यूजमध्ये रससवासाठी होता. आता हे महान व्यक्तिमत्व भद्रावजी भाटकर. हे एक कवी असतात आणि राव बहादुरांचं जे घर असतं त्या घरामधले त्यांचा एक लहानसा मुलगा असायचा. एक मोठीशी संयुक्त परिवार असल्यामुळे त्यातला एक चंदू नावाचा एक मुलगा असतो, जो पुढे येईलच. तर चंदूला शिकवण्यासाठी हे भद्रावजी तिकडे जात असतात. आता हे जे कवी आहेत, आता ह्यांच्या संपूर्ण पर्सनॅलिटीकडे बघताना असं एक धीरगंभीर राजकवी कसा असतो, बरोबर आहे. तर हाही एक थोडासा छानदिष्ट आहे. हा स्वतःला इतका महान कवी समजतोय, महान कवी समजत असतो. परंतु तसा टेक्निकली बघायला गेला तर हा अतिशय सुमार कवी आणि सुमार माणूसही आहे. सुमार म्हणजे काय, की कमी दर्जाचा. कमी दर्जाचा माणूस म्हणजे काय, की एक स्वतःच्या जगामध्ये वावरणारा असा हा व्यक्ती आहे, की ज्याच्या कविताही खराब आहेत आणि एक माणूस म्हणूनही तो खराब असतो. ते पुढे गेल्यावरती आपल्याला कळत असतं. तर असे आहेत हे भद्रायू. आता हा भद्रायू आहे, हा याचा संपूर्ण देहबोली थोडीशी कृश आहे, लुकडा-सुकडा आहे. तर हा का लुकडा-सुकडा आहे? कारण काय असावं? बरोबर, तो खात नसावा, त्याचा ॲपेटाईट कमी असावं, त्याचं मेटाबॉलिझम ठीक नसावा. नाही. राव बहादुरांच्या दृष्टीने हा नमस्कार घालत नाही म्हणून हा लुकडा. तर याचा छानदिष्टपणा काय आहे? हा स्वतःला महान कवी समजतोय आणि कवितेचा विश्व काही झालं की कविता, असं हे पात्र भद्रायू. पुढे अजून 1-2 पात्र महत्त्वाची येतात. त्यातली आहे त्रिपुरी. आता ही जी त्रिपुरी आहे, ही रिलेटेड कशी असते राव बहादूरांच्या कुटुंबाशी. जी शोभना जी असते, राव बहादुरांची थोरली मुलगी. ही त्रिपुरी ही आणि राव बहादूर हे ज्यावेळेस राहत असतात, जुने त्यांचं घर असतं, तिकडे थोडेसे जवळपासचे शेजारी असतात आणि ती एकमेकी मैत्रीण असतात आणि थोडेसे संबंध असतात, जसे म्युच्युअल सापडून येतात. ही त्रिपुरी आहे, एम-एचं शिक्षण झालेलं आहे, सुंदर मुलगी आहे, थोडीशी मॉडर्न त्या काळात 1930च्या काळात मॉडर्न राहणारी मुलगी होती. कपडे म्हणा, पेहराव म्हणा, थोडीशी फॅशनेबल मुलगी त्या काळामध्ये, की काळाच्या विरोधात बंड करू पाहणारी. अशी ही त्रिपुरी.
आणि ह्या त्रिपुरीचा प्रियकर असतो हा मल्लीनाथ, जोही एक ऍक्टिंग फील्ड मध्ये असतो आणि त्याचा पोशाख संपूर्ण नाटकभर असाच असतो. हातामध्ये ती तंबाखू सिगारची जी असतो तो पाईप घेऊनच आणि सिनेमामध्ये काम करतो, ऍक्टिंग करतो असं बोलणार. आता ही त्रिपुरी जी असते ही त्या शंतनूलाही ओळखत असते, कारण शंतनू आणि ह्या त्रिपुरीचा जो भाव असतो ते कॉलेजमध्ये एकत्र असतात. त्यामुळे हे सगळे एकमेकांना ओळखतात आणि त्यांचा एक प्लॉट आहे आता शेवटी. कथानक आहे म्हटल्यावर त्यांचा काहीतरी संबंध यावर. आणि ह्या त्रिपुरीचा प्रियकर जो असतो तो असतो मल्लीनाथ. आता प्रियकर म्हणजे काय, तो बॉयफ्रेंड जो असतो तो असतो हा मल्लीनाथ. हा काम करतोय आणि ह्याचे डोळे पाहतानाच तुम्हाला ह्या कॅरेक्टर पाहतानाच कळत असेल की हा काहीतरी गफला करणार आहे. आणि पुढे कथानक ज्यावेळेस नाटकाचं पुढे जातं त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की एक कल्प्रिट जर शोधायचं झालं या सगळ्यामध्ये ते हा दिसतो आणि अगदी तसंच होतं. तर असा आहे हा मल्लीनाथ. ह्याचं संपूर्ण स्वभाव वैशिष्ट्य बघितलंय तर ते आपल्याला पुढे कळेलच कथानकामध्ये. पण हा त्रिपुरीचा हिचा बॉयफ्रेंड आहे. इतकी गोष्ट आपल्याला कळते. पुढे चंदू जसं आपण बोललो, की जे राव बहादूर आहेत, त्यांच्या घरामधला एक लहानसा मुलगा, की ज्याची जी शिकवणी आहे, क्लासेस आहेत, प्रायव्हेट ट्युशन ज्याला म्हणतो, तो घेण्यासाठी महाकवी भद्रायू जे आहेत, ते येत असतात. असा हा चंदू. तसा हा महत्वाचं पात्र नाहीये, परंतु कथेमधले जे सब प्लॉट्स आहेत, ते याच्यामुळे पूर्ण होतात. त्यामुळे हे थोडंसं महत्वाचं आहे. असाच तो 13-12 वर्षांचा निरागस मुलगा, की ज्याच्या कमेंट्सही खूप भारी आहेत नाटकामध्ये. कधी-कधी वाचा. चंदू असं अक्षर शोधा आणि तो जे काही बोलतो ते वाचा. छान आहे. असा हा चंदू आणि कथानकाची गरज म्हणून पुढे एक त्या काळातले पोलिस इन्स्पेक्टर सीआयडीचे जे असतात तेही पुढे येतात. तर हे असं एकूण झालं एकूण पात्रांविषयी. आता आपण थोडंसं या संपूर्ण पात्रांचा एक लेखाजोखा घेऊयात. थोडंसं समजून घेण्याचा ट्राय करूयात, की कोण कोणाशी कशाप्रकारे रिलेटेड. आत्तापर्यंत आपण जितकं पाहिलं, हे आहेत राव बहादूर, बरोबर आहे. हे राव बहादूर, बरोबर आहे. यांचं पहिलं अतिरेकी प्रेम तुम्हाला माहीत आहे. थोडक्यात इथे परत मेन्शन करू. नमस्कार. प्रत्येकाचा आपण नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार उपाय असा हा माणूस. या माणसाची एकूण 3 अपत्य आहेत. पहिला सीरियस वाला अपत्य आहे सिद्धेश्वर, ज्याचा अतिरेकी प्रेम कशावरती आहे? राशीवरती, राशी भविष्यांवरती, बरोबर आहे. तो हा झाला सिद्धेश्वर. पुढे त्यांची जी मुलगी आहे पहिलीवाली मुलगी शोभना, तिचं अतिरेकी प्रेम, श्रद्धा ज्या काही गोष्टी म्हणून त्या कशावरती असणार आहे तर त्या आहेत काव्य म्हणजे कवितेवरती. जिचे वयस तुम्ही समजून घ्या. आणि त्यांची तिसरी जी मुलगी आहे, दुसरी जी मुलगी आहे, तिसरं त्यांचं जे आहे ती मीरा. तिचं प्रेम कशावरती? कथा. ही तरुण आहे 17 वर्षांची. जीवन खूप तिला जगायचंय. त्या सगळ्या गोष्टी. ही यांची 3 अपत्य. आणि आता आपण हेही पाहिलं, की हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, ओळखीचे आहेत आणि आपल्याला कळून जातं. आता ही 2 पात्र येतात इथे. हा आहे शिकारी, ज्याचं नाव असतं शंतनू, जो आहे शिकारी. आणि हे आहेत महाकवी. आता ह्यांचंही वात्रट आपल्याला कवी कळतं. हा झाला कवी. आणि पुढे तिला जिला ॲक्टिंग शिकायची हे त्रिपुरी आणि तो मलिनाथ. आता इथे एक थोडासा एक लव्ह ट्रायंगल मध्ये तयार होतो. आणि एकीकडे एक वेगळा सीन ज्याला काय म्हणतात मला स्वतःलाच माहीत नाहीये. तसं वालं तयार होतं. आपण लाल पेन वापरूयात थोडंसं. हा ना एक लव्ह ट्रायंगल आहे. आता हा जो भद्रायू आहे, जो कवी आहे, भद्रायू याचं नाव आहे. हा शिकवणीला जात असतो. चंदू नावाचा जो मुलगा आहे, जो कॅरेक्टर आहे, यांच्या राव बहादुरांच्या घरामधला. तर याला हा कवी त्याची शिकवणी घ्यायला जात असतो. तिथे त्याचं काम काय असतं? ही जी शोभना आहे, तिलाही काव्य आवडतंय. थोडक्यात हा थोडासा हिच्यात इंटरेस्टेड असतो. म्हणजे तिला पटवायचंच असतं थोडक्यात असं जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हिचाही थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे ना, तर हा हिच्या बाबतीत असतो. कोणाच्या? कवीच्या बाबतीत. आणि शंतनू पुन्हा तेच हा लव्ह ट्रायंगल आहे. हे दोघं विरोधात आहेत. हे कंटेंडर आहेत आणि शोभना आहे याच्यामध्ये. तर शिकारी जो आहे शंतनू, प्रॅक्टिकल माणूस तोही ट्राय करत असतो कोणाला पटवायचं? शोभनाला. तर पहिली स्टोरी लाईन ही घडते संपूर्ण कथेमध्ये. आता इथे आता हे तुम्ही असं म्हणाल, की यार हे तर कपल आहेत. हे तर सोबत असायला पाहिजे होते. आता हे कपल आहेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. परंतु यांचा विषय असा असतो, की आता कथानक आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेसपर्यंत आत्ताच आपल्याला कळून येईल, की हा जो आहे संशयास्पद माणूस मल्लीनाथ याचा इंटरेस्ट इथे निर्माण होतो. का ते पाहू कथानकात.
समजतंय ना? इथे इंटरेस्ट निर्माण होतो आणि याच्या या वागण्यामुळे संपूर्ण कथानकामध्ये अशा काही गोष्टी घडतात, की ह्या त्रिपुरीचा इंटरेस्ट जो आहे, तो याच्यामध्ये तयार होतो. आधी याचा तयार होतो. सेम तसंच आहे, की आधी ह्याचा तयार होतो. मग आता ही पहिली ॲक्शन झाली. मग नंतर ह्याची दुसरी ॲक्शन होते. इथे पहिली यांची ॲक्शन होते. नंतर दुसरी होते. समजून घ्या. एक संपूर्ण गोष्ट परत एकदा आपण हे करू. ह्यांची 3 अपत्य आहेत. सिद्धेश्वर आहे, शोभना आहे, मीरा आहे. त्यांचा एक लव्ह ट्रायंगल आहे, जो कथेचा पहिला पार्ट आहे आणि हा नंतरचा घडणारा घटनाक्रम जो आहे, तो नाट्याचा दुसरा पार्ट आहे. हे झाले तिघं, की ह्यांचा लव्ह ट्रायंगल वेगळा चाललाय, ह्या साहेबांचं वेगळं सुरू आहे आणि इथे हे जे कपल असूनही हे जे मल्लीनाथ आहे यांचं एक वेगळं सुरू होतं आणि हे आपण पुढे कथानकात पाहूया. तर हे कॅरेक्टर्स पुन्हा एकदा लक्षात ठेवा. इथे राव बहादूर आहे, सिद्धेश्वर आहे, शोभना आहे, मीरा आहे. त्याचबरोबर भद्रायू आहे, शंतनू आहे आणि मल्लीनाथ आणि त्रिपुरी. तर इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. आता ही नाटकाची एक टाईमलाईन आहे, पण टाईमलाईनच्या आधीही मीच तुम्हाला एकदा कथानक एक्सप्लेन करू. टाईमलाईन आपण तुम्ही पाहिली, हे तुम्ही विसरावं नाही म्हणून आहे. थोडंसं आपण पाहूयात. की एक संपूर्ण प्रसंग कसे. आता पुन्हा एकदा मी परत सांगतो, की हे नाटक प्रसंगप्रधान नसून संवादप्रधान आहे. परंतु ह्याची स्टोरी लाईन ही खूप इंटरेस्टिंग आहे. ती स्टोरी लाईन थोडीशी आपण जाणून घेऊयात. की संपूर्ण नाटकाचं जे कथानक आहे, ते एकूण 3 अंकामध्ये होतं. आता ज्यांनी कोणी कधी नाटक पाहिली असतील, म्हणजे जीवनामध्ये नाटकं करणारी माणसं नाही म्हणत आहे मी. स्टेजवरती, रंगमंचावरती नाटक पाहिलं असेल, तर नाटकामध्ये थोडेसे मध्ये-मध्ये इंटरव्हल्स होतात. तर हे 3 अंकामध्ये नाटक होतं. 3 अंकामध्ये काय पडदा ज्यावेळेस उघडतो त्यावेळेस पहिलं अंक होतं, की पहिला जो काही प्रसंग होतो तो होतो. नंतर पुन्हा पडदा बंद होतो. त्यावेळेस दुसरा अंक सुरू होतो. पुन्हा पडदा बंद होईल. त्यानंतर तिसरा अंक आणि मग नाटक संपेल. तर थोडक्यात संपूर्ण गोष्टी इकडे-तिकडे करण्यासाठी ह्या महत्त्वाच्या ठरतात. वेशभूषा असेल, सगळ्याच गोष्टी असेल. आता आपण कथानक पाहूया. संपूर्ण कथा घडते 3 अंकांमध्ये. तर पहिला अंक. पहिल्या अंकाच्या सुरुवातीला काय असतं, राव बहादुरांचं घर आहे, त्यांची 3ही अपत्य आहेत. त्यांना राव बहादुरांचं तेच नमस्कार पुराण सुरूच असतं. तर ह्यांच्या मुलाला नमस्कार घाल म्हणतात. त्याचं असं असतं, की माझ्याकडे आता शनीची थोडीशी वक्रदृष्टी जास्त आहे, मी नमस्कार घालू शकत नाहीये. तो कारणादेश असतो, थोडासा आळशी असतो, गंभीर असतो. शिक्षण खूप चांगलं झालेलं आहे, पण त्याची राशी भविष्यावरती अंधश्रद्धा आहे. नमस्काराचा अतिरेकी प्रेम असणारे राव बहादूर. आता यांच्या जे 2 मुली आहेत, शोभना आणि मीरा. एकेचं कवितेवरती प्रेम आहे, एकेचं कथेवरती प्रेम आहे आणि हे दोघेही भांडत असतात. कथा श्रेष्ठ का कविता श्रेष्ठ? आणि हेच ते संवादप्रधान नाटक आहे. त्यांच्या संवादांमधून जे विनोद निर्माण होतात, त्याने आपल्याला हसायला येतं. बरं, हा एका बाजूला गोष्टी घडतात. तेवढ्यात शंतनू जो आहे, शिकारी जो आहे, तर तो त्याचं त्या नाटकाच्या कथानकामध्ये एंट्री होते. आणि तेच आहे, की तो शिकारी आहे. मांसाहारामुळे तू कसा आहे, मांसाहार कसा चुकीचा आहे आणि तुझ्या जीवनात जर काही सुधारणा करायची असेल, तर मांसाहार सोड. असे सल्ले राव बहादूर कोणाला शंतनूला देत असतात. तेवढ्यामध्ये चंदू जो आहे, त्याची शिकवण्याची वेळ होते आणि भद्राई जो आहे, जो कवी आहे, जो चंदू ज्या लहान मुलाची शिकवणी घेत असतो, त्याची एंट्री होते. शिकवणी घेण्यासाठी तो येतो राव बहादूरांच्या घरात. आणि तिथे प्रसंग होतात. आता इथे लव्ह ट्रायंगल असतो क्लिअरली, त्याच्यामुळे वेगवेगळे जोक्स घडतात. भद्रायू हेअर सलून असं शंतनू म्हणतो, कारण तो भद्रायूला असं म्हणतो, की नाव असलं कसलं जणू एखाद्या हेअर कटिंग सलून कसं असतं, तसं नाव वाटतंय. छोटे-मोठे विनोद घडतात. अशी स्टोरी आहे. म्हणजे पहिल्या अंकामध्ये हे कॅरेक्टर, हे कॅरेक्टर, हे कॅरेक्टर, हे कॅरेक्टर, हे आणि हे कॅरेक्टर एकत्र येतात. यांचे सगळे संवाद गोष्टी सुरू असतात. तेच असतात. तर हिचा सॉफ्ट कॉर्नर कोणाविषयी असतो? कवी भद्रायुविषयी. भद्रायू त्याच्या कवितेचे किस्से सगळ्या गोष्टी ऐकवत असतो. त्यांच्याही मध्ये थोडेसे आता हे संवाद घडत असतात. तर एकूण तो पहिल्या अंकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. अंक ज्यावेळेस तो शेवटाकडे लागतो, आपल्याला कॅरेक्टर इस्टॅब्लिश होतात, त्यावेळेस शोभनीची जी मैत्रीण असते, जी जुन्या काळी एका वाड्यामध्ये हे सोबत राहायचे सगळे. तर ही जी लहानपणी बघितलेली असते राव बहादूरांना, पण ते आता येते आणि शोभनीची मैत्रीण असते. ती येते, ती इंट्रोड्यूस करायला लागते. ती मल्लिना तिचा बॉयफ्रेंड त्याला घेऊन येत असते. त्यामुळे तेच असते. त्यांचं इंटरॅक्शन होतं, आली असं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी कथानकाचा जो पार्ट आहे, संवाद ते. इथे मुद्दा आता ही ती त्रिपुरी आहे ना, की आता शेवटी थोडक्यात लहानपणीचे संबंध. ही जे सिद्धेश्वरला आहे ना, सारखी दादा, दादा बोलत असते. आता दादा बोलल्यामुळे त्याला आता एक त्रिपुरी इतकी सुंदर झाली, मॉडर्न फॅशनेबल सुंदरही दिसते. तर ते त्याचं जे संपूर्ण गोष्टी आपण त्या संवादांमधून पाहू शकतो, की तो कसा कसा त्याला अनकम्फर्टेबल फील होते. आपल्याला आवडणारी मुलगी आपल्याला ज्यावेळेस दादा म्हणायला लागते. तर थोडंसं अवघड फील होतं. तर ते सिद्धेश्वर तसं फील करत असतो. आणि इकडे हे दोघं कपल असतात, ओळखीच्या गोष्टी वगैरे निघतात आणि हे जे 2 कपल आहे कुठले त्रिपुरी जे आहे आणि मल्लीनाथ हे दोघं त्यांना जे वनभोजनाचं एक आमंत्रण देतात. वनभोजन म्हणजे काय तेच एक ट्रिप म्हणून जाऊया, सगळे एकत्र या, मस्तपैकी खाऊयात, ओळख होईल, आपले इतके जुने संबंध आहेत.
तर या सगळ्या नोटवरती कळतं की हे संपूर्ण कॅरेक्टर्स आणि तो लहान मुलगा चंदू हे सगळे वनभोजनाला जाणार आहेत आणि हा एक पहिला अंक असतो की जो सेटअप करतो की हे पात्र आहेत, त्यांचा लव्ह ट्रायंगल आहे आणि लव्ह ट्रायंगल आहे आणि हे एक कपल येतं त्रिपुरी आणि मलिनाचं की हे यांना आमंत्रण देतं की चला अशोक बाग आहे, अशोक बागेमध्ये वनभोजनाला जाऊयात, सगळे येऊयात, वनभोजन करूयात. तर पहिला अंक संपतो. दुसरा अंक ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळेस आपल्याला सगळं कळतं की आपण वनभोजनाच्या ठिकाणी आहोत. तो दुसरा अंक ज्यावेळेस सुरू होतो, तर दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला तर आपल्याला कळून येतं वनभोजनाच्या ठिकाणी सगळे आहेत. आता ही जी मीरा आहे, ही मीरा कथा लेखनामध्ये हिला थोड्याशा अडचणी येत असतात. ती कथा थोडीशी पुढे जातच नसते. पण हा जो मल्लीनाथ आहे, अतिशय संशयी माणूस ॲक्टर आहे. हा थोडासा जातो, तिला बोलायला लागतो, तिची तारीफ करतो. 17व्या वर्षी धोक्यात जसं बोललो, की एक मुलगी पहिल्यांदा ह्या सगळं फील करत असते. तो तिचं कौतुक करतो. "कशी आहेस तू? कशी आहेस तू?" या सगळ्या गोष्टी चालू असतात. तीही इम्प्रेस होते. तो थापा थापा म्हणू शकतो, की त्यावेळेस मीराला ते खरं वाटायला लागतं, की ॲक्टिंग असं ॲक्टिंग क्षेत्रात असं करू शकतो, तसं करू शकतो. मी असं केलंय, तसं केलंय. थोडक्यात तो तिला पटवण्याचा ट्राय करतो. कोणाला? मीराला. तो मल्लीनाथ. आणि शेवटी इतक्या सगळ्या गोष्टी होतात तर त्या प्रसंगामध्ये, की तो जो मल्लीनाथ आहे इथपर्यंत इंटेन्स गोष्टी होतात, की तो तिच्या हाताचं चुंबन वगैरे घ्यायला आणि इकडे त्रिपुरी यायला. तर त्रिपुरी पाहते आणि ती नाराज होते कारण शेवटी बॉयफ्रेंड आहे. तो असं काहीतरी करतो हे बघून ती सॅड होत असते आणि तो प्रसंग तिकडे होत असतो. त्रिपुरीला कळलेलं आहे आणि ती मलिनाथवरती सॅड असतो. परंतु मीरा तर सेट झालेली आहे. त्यांनी पटवलेलं आहे. नियरली पटलेलीच आहे. त्यामुळे एक तर गोष्ट कळलं, की आता मीरा पूर्णपणे इम्प्रेस आहे याच्यावरती. ही नाराज झालेली आहे. हा एका बाजूला घटनाक्रम घडतो. मधल्या बाजूला इथे गोष्ट सुरू असते. आता हा जो चंदू आहे लहान निरागस खोडकर मुलगा, हा एका झाडावरती चढतो. आता हा झाडावरती चढला असतो आणि तो झाडावरून आपटतो. आता ह्युमन बिहेवियरनुसार काय करताय, कोणताही लहान मुलगा आपटलाय, आपण जेवण करताय किंवा वनभोजनाला एकत्र आहोत, गप्पा मारतोय, कोणतरी पडलंय तर आपण काय करणार? जाणार, त्याला वाचवणार, बरोबर आहे. मलमपट्टी करणार त्याचा, प्रथमोपचार जो काय त्या गोष्टी करणार. आता हा चंदू झाडावरून पडतो आणि हा जो कवी भद्रव्य असतो, तो त्याला मदत करायला जायच्या ऐवजी तो म्हणतो, की "काय? काय करुणमय प्रसंग आहे. याच्यावरती मला कविता सुचते." आणि तो कविता करायला तर इतके दिवस जी शोभना आहे, तिचा एक सॉफ्ट कॉर्नर असतो आणि तिला असं लगेच रिअॅलिटी चेक भेटतो, की यार समोर इतकं प्रसंग असा असताना कशी कोणाला कविता सुचू शकते. त्यावेळेस ती तीच म्हणते, की काय मीच मनुष्य आहे, की बघ समोर पडलाय एखादा आणि तुला कविता सुचते. तर तिचा इथे जो पहिला जो सॉफ्ट कॉर्नर असतो ना, तर तो नष्ट होतो. कशामुळे? कारण प्रॅक्टिकल अप्रोच. दुसऱ्या बाजूला त्याच सेम सिच्युएशनमध्ये हा कविता करत असतो, तर हा शंतनू एकदम व्यावहारिक माणूस, की पडलाय मुलगा जातो, पाणी पाजेल काय, त्याला लागलंय का बघेल काय, मलमपट्टी करेल काय? आणि ही शोभना जी असते ना, ती याने इम्प्रेस होतात. हे संवादांमधून खूप छान प्रकारे येतं. तर शोभनाचा इथे जो सॉफ्ट कॉर्नर असतो तो नष्ट झाला. आता इथे पूर्णपणे एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. हा कथेच्या एका बाजूला झालाय. इकडे एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला आहे. दुसऱ्या अंकामध्ये या सगळ्या क्लबमध्ये गोष्टी घडतात. सिद्धेश्वरनी पाहिलेलं असतं, की ह्या सगळ्या गोष्टी या साइड बाय साइड या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे इथे एक अंगार, एक चिंगारी भेटते सिद्धेश्वरसाठी, की आता आपण त्रिपुरीवरती ट्राय करू शकतो. बरोबर आहे. तर इथे काय ठरलेलं आहे, आता ते आपल्याला एक गोष्ट कळलेलं आहे. हा लव्ह ट्रायंगल जो आधी इकडे झुकलेला होता, आता तो इकडे झुकलाय. बरोबर आहे का? आणि थोडक्यात जवळ-जवळ विजय झालेलाच आहे. आता शंतनूने शोभनाला नियरली पटवलेलं आहे. राव बहादूरांचं त्यांचं नमस्कार पुराण चाललेलंच आहे. इकडे हा वाला थोडासा सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला आहे. इथे आहे, परंतु तसंच आहे भारतीय स्त्री, की सेकंड चान्स अजून त्या मुलाला देतच आहे. आणि इकडे याला असं झालेलं आहे, की आता आपण हिला पटवू शकतो. दुसरा अंक इथे एंड होतो. आता ज्यावेळेस तिसरा अंक सुरू होतो, दुसऱ्या अंकापर्यंत कथा झालेली आहे. तिसरा अंक सुरू होतो, त्यावेळेस आपल्याला कळतं, की सिद्धेश्वर जो आहे हा राशी भविष्यवाला मुलगा एकदम राशींमध्ये बघून सगळं योग्य वेळ ठरवून, की तो त्रिपुरी जी आहे तिला लग्नाची मागणी, डायरेक्ट लग्नाची मागणी मागण्यासाठी तिच्या घरी वगैरे जातो. तर अशा प्रसंगापासून आपल्याला सुरू होतो. आणि त्याच्यामध्ये तो काय करतो माहिती आहे का? एक 8 कलमी की मी कसा राइट कॅन्डिडेट आहे, असं 8 कलमी एक भाषण एकदम विनोदी भाषण आहे. खूप छान आहे. पहा तुम्ही, वाचा तुम्ही त्या पुस्तकामध्ये. ते 8 कलमी विनोदी भाषण घेऊन जातो तिच्यापुढे. विनोदी नसतं ते, पण त्याच्या बोलण्यातून आपल्याला कळून येतं, की मी कसा चांगला तुझ्यासाठी वर आहे हे सांगायला लागतो. आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. पण ऑब्व्हियसली त्रिपुरी त्यावेळेस रिजेक्ट करते त्याला, की नाही बाबा आपल्यात काय होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी साइड बाय साइड होत असतात. सिद्धेश्वर पुन्हा नाराज होतो.
इथे मात्र मल्लीनाथ जो आहे, तर तो नंतर येतो कोणाकडे त्रिपुरीकडे आणि म्हणतो, की असं-असं आहे, अर्जंट काम आहे आपल्या मूव्हीचं, असं-असं करायचंय आपल्याला चित्रपटाचं. मला ₹500 आता 1933 च्या काळामधले 500 म्हणजे समजून घ्या किती मोठी अमाउंट असेल. इन्फ्लेशन वगैरे ॲडजस्ट करून तुम्ही कॅल्क्युलेट करा. ही ₹500 मागतो आणि त्रिपुरीला वाटतं आपलं ठीक आहे महत्वाचं काम आहे, ह्याला अर्जंट कामासाठी कुठेतरी बाहेर जावं लागणार आहे. चला, तर त्रिपुरी त्याला 500 देते आणि हा मल्लीनाथ निघून जातो. साइड बाय साइड काय झालेलं असतं, की हा जो मल्लीनाथ जो असतो, तो एक ठग आहे. ठग म्हणण्यापेक्षा एक चोर आहे. जो मुलींना फसवत असतो, ज्यांना आमिष दाखवून आजही आपण ते प्रकार पाहतो, लग्नाचं आमिष, तसंच चित्रपटसृष्टीचं आमिष दाखवून हा मुलींना फसवत असतो. त्रिपुरीलाही त्याने त्याच्याच पेशाव, राहणीमान, बोलण्याच्या ह्याच्यातून तिला फसवून तिच्याकडून पैसे उकळले 500 आणि आता तो सगळ्या गोष्टी उकळून काय करणार असतो, मीरालाच असं पळवून नेऊन पुन्हा तिला ती लाईफस्टाईल दाखवून तिच्याकडून त्याला पैसे उकळायचे असतात. आता तो मीराला तर त्याने फूस लावलेली असते आणि मीराला घेऊन तो पळून गेलेला असतो. बरं आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे ह्या लोकांना उघडीस पडतात, की मीरा गायब झालेली आहे. पण सगळ्यांना नॉर्मल वाटतं, की तो कामानिमित्त गेलाय, मीरा दुसरीकडे असेल. परंतु ज्यावेळेस ह्या सगळ्यांना कळतं, की मीरा ही गायब आहे, मल्लिनाथही गायब आहे आणि शोभना जी बहीण आहे मीराची, तिला मीराने लिहिलेलं एक पत्र सापडतं आणि त्या पत्रामध्ये तिने लिहिलेलं असतं, की मी असं-असं आहे, माझं मल्लिनाथवर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघं पळून जातो. आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत करिअरसाठी वगैरे ब्ला, 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 ब्ला सगळ्या गोष्टी. सगळ्यांना मग कळतं आणि सगळे डॉट्स मिळतात आणि सगळे त्रिपुराला कळायला लागतं, की यार आपला हा ठग आहे. हिच्यापाशी येतात, सगळे येतात. आणि हिला कळवतात, की त्याने मीराला फूस लावून पळवून नेलेला आहे. इतक्या सगळ्या गोष्टी. हिला पहिल्यांदा विश्वासच बसत नाही. परंतु पुढे नाटकाच्या शेवटी गोष्टी घडायला लागतात. आता इथे बघा ना, ज्यावेळेस तिला असं कळतं अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग शोभना जाते, मीरा तिला सापडते एका हॉटेलच्या तिथे. तिथून तिला घेऊन तो वापस वगैरे येतो. तोपर्यंत हा मल्लीनाथ पळूनही गेलेला असतोय. मग मल्लीनाथला पोलीस वगैरे पकडतात. पोलिस इन्स्पेक्टरची एंट्री होते. आता ह्याच्यामध्ये प्रतिकात्मक गोष्टी होतात. ज्यावेळेस तिला कळतं ना, ती ते फाडून काय देईल त्याचा फोटो, ती त्रिपुरी जी आहे, मल्लीनाथचा तिला खूप राग येतो. त्याने जी अंगठी दिलेली असते टाकून देते, अशा सगळ्या गोष्टी. तर या मल्लीनाथने तिला फसवून नेलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आता इथे त्रिपुरी जी असते, ते तर मनावरती दगड ठेवून निर्णय घेते, की नाही हा माणूस चुकीचा होता. आणि सिद्धेश्वर तिला जो प्रपोज केलेला असतो, प्रेमासाठी, लग्नासाठी मागणी केलेली असते, तर ती एक्सेप्ट करते, ती त्याची अंगठी स्वीकारते. तर अशा सगळ्या नोटवरती आणि हा जो ठग आहे, याला पोलिसांमध्ये पुढे तक्रार होते, की आपली आहे आणि मग पकडलाही जातो हा. आणि हा थोडासा कोल्हापूरला चाललेला असतो मालगाडीने, त्यावेळेस त्याला पकडतात. त्याकडे ₹500 जे असतात तेही आपल्याला वापस मिळतात त्रिपुरीला आणि हा पकडला जातो पोलिसांकडे. तर पोलिस इन्स्पेक्टरचा तो जो रोल होता, की तोच आहे, की कोणीतरी मुलीला पळवून नेलेलं आहे फूस लावून, तर त्याला पकडणं. या सगळ्या गोष्टी घडतात नाटकाच्या मध्यंतरी आणि आपल्याला कळतं मीरा तिच्या सुखरूप घरी येते. तिला कळतं तारुण्यात सगळ्या चुका होतात. या सगळ्या गोष्टी इथं होत असतात. तर हे एक कपल म्हणून नाटकाच्या शेवटापर्यंत क्रिएट झालेलं असतं. हे एक कपल म्हणून क्रिएट झालेलं असतं. तिला थोडासा हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला असतो. तिला जीवनाविषयी वेगळा दृष्टिकोन मिळालेला असतोय. आणि यांना कळलेलं असतं, की फक्त कविता करून पोट भरत नाही, मुलगी पटत नाहीत, गोष्टी होत नाही. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिकली तुम्हाला गोष्टी लागतात. हा दुःखात असतो आणि ह्या मनुष्याचं संपूर्ण कथानकामध्ये तुम्हाला माहिती आहे एकच गोष्ट चालली असणार आहे. ती कोणती? नमस्कार. काही नाहीये. राव बहादुरांचं जीवनाचं संपूर्ण मोटो तेच आहे, की मुलगी का सापडली? नमस्कारांच्या सामर्थ्यामुळे. बरोबर आहे का? भद्रावतीला काय? नमस्कारामुळे तुझं सगळं जे काही झालं ते. ह्याला का पटली ही? कारण नमस्कार ह्या सगळ्या गोष्टी. तर असा हा लव्ह ट्रायंगलही होता. एक्स्ट्रा मॅरिटल म्हणण्यापेक्षा एक्स्ट्रा रिलेशनशिप अफेअरही होतं, पळून जाणंही होतं. छोटी-छोटीशी पात्र होतात. आता याच्यामध्ये काय होतं, की कथानक असं बघायला गेलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. पण याचे जे प्रसंग आहेत, जसं की राव बहादूर प्लेगच्या साथीचं वर्णन करतात. तो तसा भयानक प्रसंग आहे. त्याची 8 कलमी सिद्धेश्वर ज्यावेळेस लग्नाची मागणी मांडतो त्रिपुरीला, ते कसं आहे? यांच्या सगळ्यांचं जे विलक्षण छंदिष्टपणा आहे, जसं शब्दांमध्ये ते विलक्षण आहे. ते संपूर्ण स्टोरी लाईन आणि तुम्हाला आत्ता आपण असा सहज जरी प्रश्न बघितला, तुम्हाला त्यांच्या बोलण्यावरून, त्या पात्रांच्या वाक्यावरून कळून येईल, की असं कोण बोलू शकतं. आणि हे यांचे कॅरेक्टर्स यांचा छानदिष्टपणा आहे. हाच आपल्याला लक्षात राहील. एवढंही नफे तुम्हाला परीक्षेसाठी दुसरं काहीही करायची गरज नाही. आणि नाटकाच्या शेवटी काय होतं ह्याला कळतं आणि हा आपल्या ज्या काही त्याच्या कविता आहेत, त्या कविता सगळ्या जाळतो आणि मग तिथेच एंड होतो आणि तिथे तेच पुन्हा नमस्कार पुराण सुरू होतं. अशा प्रकारे हे संपूर्ण नाटक एंड होतं. तर हे याची एक शॉर्ट समरी होती. मला वाटतं, की तुम्हाला कॅरेक्टर्स, त्यांची विचारशैली, त्यांची विचार प्रक्रिया तुम्हाला क्लिअर झाली असेल. याच्यामध्ये असं वेगळं काही नाहीये. फक्त इतकं लक्षात ठेवा, आपण खूपदा बोललोय, हे नाटक प्रसंगप्रधान नसून संवादप्रधान आहे आणि हे संवाद खूप असायला तुम्हाला जर वेळ मिळाला तर वाचा. वाचायची काही गरज नाही. आपल्या नोट्समध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु असं हे एकंदरीत थोडंसं कलंदर कॉमेडी नाटक आहे.
तर हे याचं संपूर्ण एक टाईमलाईन आहे. तुम्ही गो थ्रू करा. बरोबर आहे. एक सकाळच्या दिवशी ज्या गोष्टी घडतात, आपण ते पाहिलेलं आहे. वनभोजनाच्या दिवशी काय घडतं, काही दिवसांनंतरच्या गोष्टी काय घडतात आणि अंतिम दिवशी कसा समारोप होतो, सुखांतिका कशी घडते हे की चांगला शेवट कसा होतो, या सगळ्या गोष्टी. आता आपण काय करूयात, की जे पात्र आहेत, त्या पात्रांविषयी थोडंसं पाहूयात. पात्र थोडीशी महत्त्वाची का ठरतायत? कारण ह्या पात्रांच्या अभ्यासाद्वारे आपल्याला कळून येईल, की संपूर्ण पुस्तकामध्ये, या नाटकामध्ये, की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कसं सोडवं थोडंसं आपण एक तर राव बहादूर शेषाद्री हे जे प्रमुख पात्र या ज्यांचा नमस्कार विलक्षण नमस्कार प्रेम आहे. बरोबर. हे एक कुटुंब प्रमुख आहेत आणि एक छानदिष्टपणाचं त्यांचे संपूर्ण लक्षण कसं आहे छानदिष्टपणाचं हेही आपण पाहिलं. एक अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. नाटकाच्या शीर्षकाला आणि मध्यवर्ती कल्पनेला ते एक आधार देणारं पात्र आहे. पुढे ज्यावेळेस जाऊयात, या पात्राचा विकास कसा होतो आणि आपण याच प्रोसेसमध्ये पाहणार आहोत, की त्याचे पात्र काय, त्याची भूमिका काय, विकास काय, प्रेरणा, त्याचे संबंध, त्याचे संघर्ष काय राहिले, थीमवरती परिणाम काय आणि त्याचे लिटररी एव्हिडन्सेस काय. तर सुरुवातीला काय असतं, की हे स्थिर पात्र असतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या विचारामध्ये कुठलाही बदल होत नाही. नाटकातली ज्या काही घटना असतील ते काहीही शिकत नाहीये. म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत नमस्कार प्रेम अढळ राहतं. तेच आहे इथे. तर यांच्या प्रेरणा काय? नमस्कारांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक सामर्थ्यावरती त्यांची एक अविचल श्रद्धा आहे, की ह्या गोष्टी बदलू शकत नाही. पुढे त्यांच्या जीवनात जे काही यश मिळालंय ते फक्त मुळेच मिळालंय, हा त्यांचा एक विचारशैली असते. बरं, त्यांची मुलं आहेत सिद्धेश्वर, शोभन आणि मीरा. त्यांच्यावरती एक धाक दाखवणारे ते वडील आहेत आणि शंतनू जे भद्रावी आहेत, त्यांना काही ना काही सल्ले, "तू मांसाहार करतोय, तू कृश आहे, काय आहे?" नमस्कारांमुळे सगळ्या गोष्टी. आता या पात्राचे वैयक्तिक संघर्ष तर कुठं आपल्याला सापडत नाही. संपूर्ण कथानकामध्ये आपल्याला काय सापडतं, की त्यांची नमस्कारांची सक्ती आणि बडबडा स्वभाव हेच कारण इतर जी पात्र आहेत त्यांच्यासाठी संघर्षाचं बनतं. बरं, प्रभाव कसा पडतो? या संपूर्ण नाटकामुळे. जे विनोद जे आहे, उपरोधिक जी पार्श्वभूमी आहे आणि मध्यवर्ती सेंट्रल थीम आहे, साष्टांग नमस्कार, ही सगळी कशामुळे तयार होते? ती होते राव बहादूर शेषाद्री यांच्या कॅरेक्टर्समुळे. आता त्यांचे पुरावे कसे सापडतात आपल्याला? ते कसे एका ठिकाणी बोलतात, की सूर्याला नमस्कार घातले तर डोळ्यांच्या अगदी खाचा झाल्या असल्या तरी त्यात बुबुळं उगवते. एवढं नमस्कारावरती विलक्षण प्रेम. तर हे असं एक कॅरेक्टर आहे राव बहादूर. पुढे त्यांचा थोरला मुलगा सिद्धेश्वर. आता हा कोण आहे? राव बहादूरांचा मुलगा आहे. तो देववादी आहे आणि ज्योतिष अंधश्रद्धेवर अवलंबून असलेल्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व. कारण त्या काळामधली तरुण पिढी जी बदल मागत होती, परंतु हा अजूनही अंधश्रद्धेवरती, ज्योतिषावरती विश्वास ठेवतो. बरं. कथेतल्या प्रमुख विनोदाचा एक प्रमुख स्रोत आहे तो, की त्याच्यातून विनोद खूप सारे तयार होतात त्या संपूर्ण कथानकामध्ये. तर हे जे विकसनशील पात्र आहे संपूर्ण कथानकामध्ये, म्हणजे पूर्णपणे तो पहिल्यांदा एक निष्क्रिय असतो, ग्रहताऱ्यांवर अवलंबून असणारा. परंतु ज्यावेळेस त्याला त्रिपुरीच्या शेवटी, कथेच्या शेवटी, कथानकाच्या शेवटी होकार मिळतो, त्यानंतर त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास येतो आणि तो कृतिशील बनतो त्याच्या वागण्यात. बरं, याची प्रेरणा काय होती सिद्धेश्वरची? ज्योतिष, राशी भविष्य आणि ग्रहताऱ्यांच्या गणितावरती त्याचा पूर्णपणे विश्वास. शनीच्या प्रकोपातून आणि सुटण्याची त्याची एक इच्छा आणि त्रिपुरीचे प्रेम मिळवावं, ही संपूर्ण त्याचा कॅरेक्टरचा संपूर्ण स्टडी कसा होतो, ते आहे. बरं, त्रिपुरीवरती एकतर्फी प्रेम करणारा आणि वडिलांच्या धाकात असणारा मुलगा. बरं, याचे संघर्ष कसे? स्वतःचा त्याचा मुळात पहिली गोष्ट तो इतका आळशी आहे, की त्याला त्याच्या आळशीपणाविरुद्ध त्याचा एक संघर्ष आहे. पुन्हा त्याच्या वडिलांची नमस्काराची सक्ती जी आहे ती एक वेगळीच आहे. आणि पुन्हा त्रिपुरीचं त्याला प्रेम मिळवायचंय, तो संघर्ष वेगळाच. तर या संपूर्ण थीमवरती या कॅरेक्टरचा प्रभाव कसा? त्याच्या ज्योतिष वेडामुळे इतके विनोदी प्रसंग घडतात. त्याचा जो फेव्हरेट ज्योतिषी वगैरे असतो सगळ्या गोष्टी आणि त्याचे ते सगळे 8 कलमी. एक विनोदाचं महत्त्वाचं साधन आहे एवढं लक्षात ठेवा. अखेरीस त्रिपुरीला मिळवून तो कथानकातील एक महत्त्वाच्या भागाचा नायक ठरतो. ॲट द एंड शेवटी एक आळशी कॅरेक्टर एक काय म्हणू शकतो, एक नायक बनतो कथेचा. बरं तेच आहे वेगवेगळे प्रसंग आहेत त्याचे, की तो 8 कलमे मागणे, शनी वगैरे मस्त कॅरेक्टर. पुढे येतं सिद्धेश्वर नंतर शोभनाराव बहादुरांची मोठी मुलगी, जी स्वप्नाळू आहे, काव्यप्रेमी आहे आणि शब्दांच्या सौंदर्यावर भाळणारा एक आदर्शवाद आहे, की बोलणारी, लिहिणारी माणसं खूप छानच असतात. तर असा एक डिल्युजनल जगात राहणारी, थोडीशी डिल्युलुलू अशी असणारी ही शोभना आहे. तर सर्वात जास्त विकास त्याच पात्राचा होतो. शोभनाच्याच पात्राचा होतो. कारण कसं, की ती आधी ती भद्राळी जो आहे कवी,
त्याच्या पोकळ शब्द सौंदर्याने भारावलेले असते. पण चंदू जो लहान मुलगा आहे, त्याच्या अपघातानंतर ती त्या एका वास्तवाला सामोरी जाते आणि पुढे कृतिशीलता, ही प्रॅक्टिकॅलिटी ज्याला आहे, त्याला ती महत्त्व देते. आणि तिचा जो वैचारिक विकास झालेला आहे, तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो. बरं या पात्राची एकूण प्रेरणा कशी? सुंदर काव्यावर म्हणजे कवितेवरती तिचं प्रेम आणि एक आदर्श आणि संवेदनशील आपल्याला जोडीदार मिळावा, अशी तिची अपेक्षा असते, तशी ती शोध घेत असते. इतर पात्रांशी संबंध कसे? सुरुवातीला तिची भद्रायुष्य जवळीक असतेच. पुढे ती शंतनूची जो कृतिशील प्रेम आहे, शंतनू शिकारी, त्याच्या कृतिशील प्रेमावरती ती नंतर विश्वास ठेवते. तिची संपूर्ण डेव्हलपमेंट तशी घडते. आंतरिक संघर्ष तिचा तोच आहे, की शब्दांचं पोकळ सौंदर्य जे आहे त्याला महत्त्व द्यावं, की कृतीचं खरं सामर्थ्य आणि तोच आहे. शब्दांचं सौंदर्य की कृतीचं सामर्थ्य. हाच लव्ह ट्रायंगल असतो आणि तो शेवटी सुटतो कसं? ज्यावेळेस ती कृतीला जास्त महत्त्व देते. बरं थीमवरती परिणाम कसा? तिच्या वैचारिक बदलामुळे नाटकाचा मुख्य प्रेमत्रिकोण जो लव्ह ट्रायंगल असतो त्यांचा तो सुटतो आणि शेवटी शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ या मुद्द्यापर्यंत ती पोहोचते. बरं सुरुवातीला तेच आहे, की ज्यावेळेस चंदूचा अपघात होतो आणि त्यावेळेस भद्रावी म्हणतो, की काय करुणमय प्रसंग आहे. त्यावेळेस ती काय म्हणते माहिती आहे का? की कवी हा माणूस आहे का कसाई? म्हणजे हा माणसाला ती बोलते, की हा माणूस आहे का कसाई? आणि त्यावेळेस मग तिचा संपूर्ण एक एव्हिडन्स आपल्याला मिळून जातो, तिच्या संपूर्ण बदलाचा. शंतनू शिकारी हे एक महत्त्वाचं पात्र. तो शिकारी आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त प्लस पॉइंट की तो छानदिष्ट नाही, तो कृतिशील आहे. बरोबर आहे का? व्यवहारवादी आहे, स्पष्ट वक्ता आहे आणि एक तेच कॅरेक्टर आहे जे छानदिष्टपणामध्ये येत नाही. पुढे काय? स्थिर पात्र आहे, फारसा बदलणारा नाही कारण तो पहिल्यापासूनच स्थिर आहे. सद्गुण आहे, काळजी आहे, धाडस आहे, प्रामाणिकपणा आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हळू कळायला लागतात. बरं त्यात एक निखळ प्रेम असतं शोभनेवरती आणि कृतिशील स्वभावामुळे शेवटी तो जिंकतोच. तिच्यावरती प्रेम आहे आणि तसं बघायला गेलं कथानकानुसार तो त्याचा भद्रावी जो आहे कवी, त्याचा तो एक विरोधक आहे आणि एक प्रतिस्पर्धा आहे कारण तो त्यांचा लव्ह ट्रायंगल आहे. बरोबर आहे? बरं पुढे काय करतो तो? संघर्ष कसा आहे? एक तर त्याचा पहिला संघर्ष आहे भद्रावीचा जो पोकळपणा आहे, त्याच्या विरुद्धही आहे. राव बहादूर जो आहे त्याची नमस्काराची अंधश्रद्धा त्याच्या विरुद्ध आहे आणि त्याला तेवढ्यामध्ये काय करायचं शोभना जी आहे तिचं मनही जिंकायचं आता संपूर्ण थीमवरती या सगळ्या गोष्टी कशा घडतात? त्याचा जो कृतिशील प्रभाव आहे, तो मला वाटतं एक टर्निंग पॉइंट ठरतो. ज्यावेळेस चंदूला जो जातो, त्याला वाचवतो आणि कथानकाला एक कलाटणी मिळते. तर वेगवेगळ्या ठिकाणी तो जे मदत करणं असतंय, तेच त्याचं एक एव्हिडन्स बनून जातं. असा होता हा शंतनू शिकारी. आता पुढे भद्रावी भाटकर हा एक कवी. एक आत्ममग्न आहे, वास्तवापासून इतका अलिप्त आहे आणि ते एक पोकळ कलावंत आहे. पोकळ बाजा ज्याला आपण म्हणतो, तसंच आहे एक पोकळ कलावंत. एक अंशतः त्याचा विकास होतो. शेवटीच त्याचा जो काही बदल होतो त्याच्यातच होतो. सुरुवातीला तो काय करत असतो, एक अहंकारी कवी असतो. बरोबर आहे. बरं त्याची प्रेरणा काय असते? जगातील सर्वश्रेष्ठ कवी समजणे आणि काव्याच्या जगतात रमून जाणे आणि त्याला एकच गोष्ट असते, शोभनाने त्याच्यावरती आदर करावा, प्रेम करावं आणि तो तिला मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तो प्रभावित करू पाहतोय शोभनेला, परंतु लव्ह ट्रायंगलमध्ये तो शंतनू जो आहे त्याचा एक्झॅक्ट प्रतिस्पर्धी आहे. त्याचा जो संघर्ष आहे तो बाह्य जगाशी नाहीये. त्याचा स्वतःशीच आहे. त्याचा काव्यमय जगात तो इतका रमलेला आहे, की त्याला वास्तव, मानवी भावना, वेदना, प्रेम या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. तो फक्त कवितेचं जे जग आहे त्यातच रमलाय. नाटकात तर तो एक विनोदाचा आणि उपहासाचा एक मोठा स्रोत आहे. एक असंवेदनशील शेवटी त्याला शोभना त्यात नाही. आणि पुढे तेच आहेत त्याचे अपघातावरती तो जी कविता वगैरे करतो, तर आपल्याला त्याचा कॅरेक्टरचा आर्क संपूर्णपणे कंप्लीट होतो. आता पुढील जे महत्त्वाचं पात्र आहे, तो आहे मल्लीनाथ ठग. तसं बघायला गेलं तर या नाटकाच्या कथानकाचा तो एक खलनायक आहे. आधुनिकतेच्या आणि सिनेमाच्या झगमगाटाच्या नावाखाली फसवेगिरी आणि ढोंगीपणाचं तो एक प्रतीक आहे. खरं आहे. स्थिर कॅरेक्टर आहे. म्हणजे त्याच्यात काय विकास नाही होत या पात्रामध्ये. फक्त तो खलनायक की त्याचं जे स्वरूप आहे, ते फक्त आपल्याला शेवटी उघडीस आहे. ठगच आहे. स्त्रियांना आपल्या मोहक बोलण्याने आणि राहणीमानाने फसवून त्यांचे पैसे आणि प्रतिष्ठा लुटणे. खूपसा हा प्रकार हा आजही होतो, कालही होतो आणि अशा प्रकारच्या कॅरेक्टरची माणसं तुम्ही खूप पाहिली असतील समाजामध्ये. बरं. त्याचे संबंध कसे असतात? त्रिपुरीचा तो प्रियकर आहे, तर ते सगळं खोटं आहे आपल्याला पुढं कळतच आणि मीराला फूस लावून पळवून नेतो तो शेवटी. बरं. याचे संघर्ष जे काही आहेत ते अनैतिक आहेत. मुळात माणूसच खराब आहे. त्यामुळे चांगल्या माणसांचे संघर्ष आपण सांगू. अनैतिक माणसांचे काय सांगू? तो इतर पात्रांशी केवळ फसवेगिरीच्या आणि स्वार्थाचा खेळ खेळतो. शेवटी मात्र तो हरणार आहे आणि तो हरतो. बरं या संपूर्ण कथानकावर त्याचा प्रभाव कसा होतो?
त्याची जी कृती आहे त्याच्यामुळे क्लायमॅक्स जो नाटकाचा ठरतो तो त्याच्या कृतीमुळे ठरतो आणि हा एक महत्वाचा पात्र ठरतं ज्याच्यामुळे सिद्धेश्वर जो आहे राशी भविष्यवाला त्याला त्रिपुरी मिळते. आणि त्याचे वेगवेगळे आहेत. ₹500 घेणे, मीरा जी आहे तिला बोलण्यातून मोहक त्याचं जे बोलणं आहे त्याच्यामधून तिला मिळवण्याचा प्रयत्न करणे, तिला प्रभावित करणे. आता हे मल्लीनाथ, त्यानंतर येते त्रिपुरी, जी कोण असते जी एम-ए झालेली त्या काळामध्ये सुशिक्षित, पण प्रेमाच्या बाबतीत भाबडी अशी तरुणी. एक विकसनशील पात्र आहे. पहिली गोष्ट मल्लीनाथच्या फसवेगिरीचा त्याचा जी धक्का आहे त्यातून ती आधी सावरण्याचा प्रयत्न करते. मोहाच्या जगात बाहेर पडून ती सिद्धेश्वरच्या साध्या आणि सरळ स्वभावाला स्वीकारते, जो तिच्यातील एक संपूर्ण परिपक्वता दाखवून देतो. आता मल्लीनाथवरील प्रेम आणि आधुनिक आणि स्वतंत्र जीवनशैलीची आवड ह्या त्याच्या जीवनातल्या प्रेरणा असतात. तिला माहीत नसतं मल्लीनाथ कसा फसवा आहे, ठग आहे. पण नंतर काय होतं, आधी त्याची प्रेयसी आहे ती मल्लीनाथची. पुढे काय बनते ती संपूर्ण नाटकामध्ये, ती सिद्धेश्वरची एक वधू बनते आणि पुढे ती एक शोभनीची मैत्रीणही आहे. तर तिचे संघर्ष बघा. तिचा बाह्य संघर्ष हा मल्लीनाथ त्याचा फसवेपणा त्याच्याशी आहे आणि आंतरिक संघर्ष कसा आहे, की फसवणूक झाली आहे, परंतु आता योग्य निर्णय निवडायचा आहे. मग ती सिद्धेश्वर हा तिचा एक योग्य जोडीदार म्हणून ती निवडते. बरं, तर सिद्धेश्वरला ज्यावेळेस ती होकार देते, त्यावेळेस जो सब प्लॉट नाटकात तयार झालेला असतोय, सिद्धेश्वर आणि त्रिपुरीचं प्रेम, तर ते कंप्लीट होतं. आणि तिचे एव्हिडन्स तेच आहे. तेच आपण आधी बोललो, ती अंगठी ज्या प्रकारे फेकून देते, मलिनाची त्याचा फोटो फाडते आणि त्यानुसार आपल्याला कळून येतं. आता ही 17 वर्षांची मीरा, राव बहादुरांची मुलगी, बरोबर आहे. ती कोण आहे? ती कथा कादंबऱ्यांचं जे काल्पनिक जग आहे, त्याच्या प्रभावाखाली पडलेली आहे, अडकलेली आहे त्याच्यामध्ये आणि मोहाला सहज बळी पडणार आहे. तिचं वयही आहे तेच, बरोबर आहे. ते संपूर्ण कथानकामध्ये बघितलं तर एक व्हिक्टिम आहे. ती त्या मलिनाच्या फसवेगिरीचा बळी ठरते आणि ती तिच्या अनुभवातून शिकते. परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टी जास्त जाणवायला मिळत नाहीत, कारण तो एक सब प्लॉट होता, बरोबर आहे. बरं तिला कथा, कादंबऱ्यांमधील रोमॅन्टिक जगाची प्रचंड ओढ आहे आणि मलिनासारख्या आकर्षक व्यक्तीबद्दल तिला जे काही कुतूहल वाटतंय, ते कुतूहल खूप महत्वाचं आहे. पुढे ज्यावेळेस आपण पाहूयात, की ती मलिनाच्या मोहाला बळी पडते आणि ती एक धाकटी बहीण आहे, तिचे इतर पात्रांशी संबंध कसे. आता मीराचा संघर्ष कुठे आहे? पहिली गोष्ट मोह. तो मोह कोण आहे? मलिनाथ, बाह्य जगाशी मोह, त्याच्याशी संबंध आहे आणि एक अनुभव नाहीये तिला, की जग कसं असतं आणि त्याच्यामुळेच मला वाटतं बहुतांश अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आता कथानकावरती प्रभाव असा घडतो, की तिच्या पळून जाण्याच्या कृतीमुळे नाटकात जो काही एक संघर्ष चाललेला असतो, तो एक शिगेला पोहोचतो. परंतु क्लायमॅक्स जो काही होतो आणि मलिनाचा जो चेहरा आहे, तो संपूर्ण चेहरा उघड करी पडतो ज्यावेळेस मीराच्या वागण्यानं. त्याच्यामुळे आणि त्याचे एव्हिडन्सेस पण आहे, तिने लिहिलेलं पत्र वगैरे, तर आपल्याला कळून येतं, की मीरा हे पात्र या संपूर्ण कथानकामध्ये कसं आहे. बरं, बाकी या कथानकामध्ये 2 महत्त्वाचे दुय्यम पात्र आहेत. चंदू जो लहान मुलगा, घरातला लहान मुलगा, जो एक मार्मिक निरीक्षक आहे. त्याच्या बोलण्यात खूप सुंदर-सुंदर वाक्य आहेत. जे मोठे जे आहेत घरातले त्यांच्यावर ढोंगीपणावर तो टीका करत असतो. स्थिर पात्र आहे. तर तो त्याचा आपल्याला एवढा डेव्हलपमेंट विकास आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त तो एकच आहे, की जो एक कॅटलिस्ट आहे, की जो नाटकातल्या महत्त्वाच्या गोष्टींना एक गती देतो. तो त्या लहान मुलांसारखा निरागस आहे, उत्सुक आहे, खेळकर आहे. तसंच आहे, की तो कोण असतो, त्याचा रोल काय संपूर्ण तो भद्रावी जो आहे कवी, त्याचा स्टुडंट आहे, राव बहादुरांच्या घरातला एक लहान मुलगा आहे. आणि मोठ्यांच्या संघर्षात तो सहभागी आहे, एवढं मात्र खरं आहे. पर्सनली तो लहान आहे, त्यामुळे त्याच्यात काही संघर्ष नाहीये, परंतु तो आहे. त्याचा इम्पॅक्ट खूप महत्वाचा. दुसऱ्या अंकात त्याचा जो अपघात होतो झाडावरून पडणं, तो नाटकाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे आणि याच्याचमुळं शंतनू, भद्रायू आणि शोभना यांच्यातला लव्ह ट्रायंगल सॉल्व्ह होतो आणि शोभनेचा जो काही दृष्टिकोन आहे, तो बदलतो. बरं त्याच्या तोंडात एक भारी लय वाक्य आहे, की ज्यावेळेस तो क्लास घ्यायला आलेला असतो आणि त्यावेळेस शोभना जी आहे, ती भद्रायूच्या थोडेसे जास्त त्याच्याकडे जास्त तिचा ओढ असते, तिची ओढ असते. त्यावेळेस तो काय म्हणतोय त्या दोघांना माहीत आहे का? की तुमच्या दोघांच्या चालतात गुलगुल गोष्टी आणि आमची शिकवणी राहते बाजूलाच. असा खोडकर विनोद त्याचे चाललेले असतात अधेमधे. पोलिस इन्स्पेक्टर मला वाटतं, की एक प्रयोजनाचं पात्र आहे, की जे संपूर्ण नाटकामध्ये एक प्रयोजन निर्माण करतं संपूर्ण कथेच्या बाबतीत. तसं ते कॅरेक्टर आहे. तसं बघायला गेलं तर या पात्राचा तसा टेक्निकली काय विकास आपल्याला जाणवत नाही. कथा फक्त आहे, एक ठग आहे, एक फसवणारा व्यक्ती आहे आणि त्याला पकडायचंय. हा संपूर्ण या कथानकाचं जे उद्दिष्ट असतं आणि मला वाटतं, की ते पात्र पूर्ण करतं. आणि त्याचं तेच आहे, की महत्वाचं कॅरेक्टर आहे, पण पुन्हा तेच आहे याच्या बाबतीतही, की त्याचं मूळ काम आहे, की कथानकामध्ये जो काही गुंता आहे, त्याला तो सोडवायचा आहे. तो सोडवतो. तर असं हे पोलिस इन्स्पेक्टर आणि अशी हे इतर सर्व पात्र होते. राव बहादूर शेषाद्री, अ, नमस्कारांवाला, सिद्धेश्वर, ज्याचं राशी भविष्यावरती अतिरेकी प्रेम, पुढे शोभना
अतिशय स्वप्नाळू मुलगी परंतु तीच अ, कवितेवरती प्रेम, शंतनू, शिकारी शंतनू. पुढे भद्रायू तो कवी, स्वतःच्या जगात रमणारा. पुढे मल्लीनाथ जो ठग, फसवेगिरी, खलनायक नाटकाचा. त्रिपुरी ज्याला आधी वाटत असतं मल्लीनाथ तिचा खरा प्रियकर आहे, परंतु तिचा भ्रम निरास होतो. फॅशनेबल मुलगी ती. मीरा 17 वर्षांची की जी फसते मल्लीनाथच्या जाळ्यात. आणि पुढे चंदू की जो फंक्शनल कॅरेक्टर चंदू आणि पोलीस जे आहेत, की जे महत्त्वाचा पार्ट आहेत कथानकामध्ये. अशी एकूण सर्व पात्र आहेत या नाटकाची, की जी संपूर्ण हे नाटक घडवून आणतात. आणि आपण आधी खूपदा बोललोय, की संवाद महत्त्वाचे आहेत. ते आपल्या नोट्समध्ये, आपल्या उत्तरांमध्ये पुढच्या लेक्चरला आपण पाहू, त्यात आपल्याला मिळूनच जातील. आणि अत्रेंच्या बाबतीत तेच होतं, की त्यांचे विनोद इतके सुंदर होते आणि आपल्याला पुस्तकांमधून कळेल त्याचाच हा नमुना आहे, पुस्तकामधला नाहीये हा. परंतु त्यांना ज्यावेळेस विचारलेलं होतं, ज्यावेळेस आपले विद्यापीठ जे आहे पुणे विद्यापीठात, त्यावेळेस ते काय म्हणतात माहिती आहे का? की आपल्या विद्यापीठात स्वतंत्र विचारांना जागा आहे. म्हणजे जे स्वतंत्र विचार आहेत त्यांना जागा आहे. पण त्या स्वतंत्र विचारांना जागा फक्त स्नेहसंमेलनाच्या स्टेजवर आहे. म्हणजे विद्यापीठात जाऊन विद्यापीठावरती त्यांनी टीका केलेलं, की आहे स्वतंत्र विचार मांडतंय आपलं विद्यापीठ, परंतु फक्त स्नेहसंमेलनाच्या स्टेजवरती. वास्तवात मात्र काही गोष्टी करत नाही. इतकी उदाहरणं आहेत अत्रेंची, की खूप सारे म्हणजे की तुम्ही बोलूच शकत नाही. त्यात ते इलेक्शनला उभे राहिलेले काही लोकं म्हटले, की तुमचं जे काही प्रचाराचं कॅम्पेन आहे, तुम्ही ज्या प्रकारे निवडणुकीचा प्रचार करताय, ते काय आहे माहिती आहे का? ते निव्वळ नाटकं वाटतात. तर त्यावेळेस काय म्हणतं माहिती आहे का? अत्रे म्हणतात, की "हां, मला मान्य आहे आमचा प्रचार, परंतु तुमचा जो प्रचार आहे ना, तो निव्वळ मेकअप आहे. आमची नाटकं आहेत, पण जिवंत आहेत, पण सच्ची आहे." इतके मिश्किल होते. खूप सारे प्रसंग असे त्यांचे आहेत, की तुम्हाला हसायला येतं आणि तुम्ही बघा YouTubeवरती कुठेही टाका, अत्रेंविषयी वाचायला लागतं त्यावेळेस खूप मजा येते. हा संपूर्ण नाटकाचा होता. सोप्पं नाटक आहे. याच्यामध्ये असं विशेष काही माहिती असेल असं नाहीये. रससवादाचे प्रश्न विचारले जातात, परंतु ते आपल्याला कळून येतात त्या भाषेवरूनच. आणि आता आपल्याला इतके कॅरेक्टर कळलेले आहेत. कोण कवितेविषयी बोलतंय तर तो भद्रावी भाटकर आहे. बरोबर आहे? कोणी नमस्काराविषयी बोलतंय तर तो कुठला कॅरेक्टर असणार आहे. शिकारी कसा बोलणार आहे. शिकारी संतूनचं वागणं कसं असणार आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि आपण याचे एव्हिडन्सेस हे पुढे बघणार आहोत आपल्या आन्सर रायटिंगमध्ये. पण एक गोष्ट समजून घ्या, की या संपूर्ण कथानकामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे होत्या, अत्र्यांविषयी आधी कोण होतं, नंतर कोण होतं, POIQs काय होते, कथानक काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण खूप डिटेलमध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळे साष्टांग नमस्कारच्या बाबतीत आपल्याला जो ब्रीफ ओव्हरव्ह्यू कथानक समजून घ्यायचं होतं ते आपण केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपण या कथानकावरती आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे मी जर चुकीचा नसेल तर 16 एक प्रश्न आहेत आणि रससवादाचे 5-6 प्रश्न आहेत. असे 20-22 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची एक आदर्श उत्तर, एक नमुना उत्तर आपण बनवण्याचा ट्राय करू, जसं आपण गेल्या वेळेस लेक्चरमध्ये केलं होतं. इथेही रसस्वादासाठी आपण गेल्या वेळेस जो अप्रोच वापरलेला होता, त्या दृष्टीने थोडासा एक अप्रोच वापरूया, थोडासा वेगळा अप्रोच. कारण आपण दरवेळेस वेगवेगळे अप्रोच शिकतो. गेल्या वेळेस त्याची मांडणीचा एक वेगळा अप्रोच होता, यावेळेस वेगळा थोडासा अप्रोच वापरू. त्यामुळे तुम्हाला काय कळेल, की वेगवेगळ्या वेने आपण कसं करू शकतो आणि तुम्हाला जे भारी वाटतं ते आपल्याला करायचंय. उत्तरं डिस्कस करू, प्रश्नाचा नेमका अर्थ काय तो डिस्कस करू आणि सोप्पं पुस्तक आहे. त्याच्यावरती मला असं वाटतं, की त्याच्या वेटेजनुसार जरी बघायला गेलं, तर याच्यावरती इतकी मेहनत तुम्ही विनाकारण देऊ नका. एक नाटक आहे, ज्याचा एकदा प्लॉट आपल्याला समजलेला आहे. आपल्याकडे एव्हिडन्सेस आहेत, आपल्याकडे नोट्स आहेत, बस. आजचं एक लेक्चर, उद्याचं एक लेक्चर, हे पुस्तक आपलं कंप्लीट होऊन जाईल. बाबूराव बागुलांचं कसं कथा जास्त असल्यामुळे काय होतं, की त्याच्यामध्ये बोलायला खूप असतं कॅरेक्टरविषयी समजून घ्यायला. कारण आपल्याला पुन्हा जे कंपल्सरी प्रश्न आहेत ते ओळखण्यासाठी आपल्याला माहीत असावं लागतं. इथे इतकीच पात्र होती, बाकी कुठलीही गौण पात्र महत्त्वाची येत नाहीयेत आणि आपल्याला कळून येतं. त्यामुळे हे ईझी मार्क्स आहेत. म्हणजे अवघड बेडूक होतं, ते आपण खाऊन घेतलेलं आहे. जेव्हा मी जात चोरली होती करून. आता आपल्याला अजून एक अवघड बेडूक उरलेला आहे. ते शियान नावाचा कथासंग्रह आहे. तोही उद्धव शेळके यांचा, तोही आपल्याला करायचा आहे. परंतु आत्ता सध्या साष्टांग नमस्कार करूयात. उद्या त्याचे प्रश्न घेऊयात. तोही छोटंसं लेक्चर असेल. ते झालं. पुढे मार्गक्रमण करूयात. आणि त्याच्यानंतर बघूयात आपण काय-काय करायचं, की आता कुठल्या पार्टकडे जायचं, कवितांकडे थोडंसं जायचं का अजून एखादा कथासंग्रह घ्यायचा. तर आपण जे आहेत आपण योग्य ट्रॅकवरती आहोत, असं मला वाटतंय. तुम्हालाही तेच वाटावं. आपले नोट्स आहेत ते अपलोडेड आहेत. तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर त्याची प्रिंट काढून घ्या. नाहीतर डिजिटली असलं तरी आहे. त्याची थोडीशी नोट्स उद्या बघूयात आपण कसं काय करायचं. बस एवढाच तुमचा सोर्स राहू द्या. बाकी तुमचा जो अभ्यासाला वेळ आहे तो बाकी ठिकाणी द्या. चला तर मग आजच्यासाठी इतकंच होतं. पुन्हा आपण भेटूयात साष्टांग नमस्कारच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत रिव्हिजन करा. काळजी घ्या. भेटूयात.